मध्ये घेतलं होतं वर्कशॉप, त्याला प्रतीक्षा आली होती आणि तिचा खूप पॉझिटिव्ह फीडबॅक होता आणि तिने म्हणजे तिचं मला कौतुक आहे की तिने युपीएससीचे पेपर काढून, मॅडम हे कॉन्स्टिट्यूशनवर हे प्रश्न आले होते, याची आन्सर्स कशी राहायची, या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची प्रश्नांची तयारी पण करायला सुरुवात केली होती. म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम मी जेव्हा शिकवलं होतं तेव्हा तिने मला प्रश्न काढून दाखवले होते की ह्याच्यावरचं आन्सर काय लिहायचं. तर मला ते खूप ओके. कौतुक वाटलं होतं आणि ऑफकोर्स ते मोटिवेशन मला वाटलं की समहाव तुमच्या गायडन्स मधनं आलं, म्हणून माझं खूप ह्यावेळेला इन्सिस्ट होतं की एक तरी आपण हे वर्कशॉप म्हणजे कॉलेजेसचे रेग्युलर क्लासेस सुरू व्हायच्या आधी घेऊया. याचं कारण एक होतं, मी माझं ह्या वर्कशॉपचं मागचं लॉजिक मांडते, तुमचा जास्त वेळ घेत नाही, की स्टुडंट्स आपण अभ्यास करत असतो, अभ्यास काही वेगळा नसतो. म्हणजे आपल्याला दुर्दैवाने हे शाळेपासून कप्पेबंद शिकवलं जातं की हे इतिहास आहे, हा भूगोल आहे, हा हे गणित आहे, हे मराठी आहे, आणि ह्याचा एकमेकांशी संबंध खरं खूप असतो, पण ते आपण शिकत नाही. कारण आपल्याला शिकवण्यापेक्षा म्हणजे त्या अर्थाने मार्क मिळवणं असं आपल्याला लादलं जातं. तर तुम्ही हे शिकता आलं पाहिजे की आपल्याला त्या पद्धतीने स्किल्स काय आहेत, काय गोष्टींची गरज आपल्याला पुढे जाण्यासाठी लागते. आणि तुम्हाला जर अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला आधी तुमच्या विषयावरती अधिक करायचे. त्यामुळे एखादा विषय अभ्यासायचा म्हणजे काय आणि तुम्ही जे शिकताय तेच तुम्ही शिकण्याच्या दृष्टीने किंवा एमपीएससीच्या युपीएससीच्या तयारीच्या दृष्टीने तयारी कशी करू शकता याविषयी मला मार्गदर्शन मंगेश सरांनी करावं असं वाटतं. त्या दृष्टीने माझा अनुभव शिक्षक म्हणून खूप कमी आहे. सरांच्या हाताखालून एवढ्या साऱ्या बॅचेस गेलेले आहेत, त्यांनी एवढ्या एक्झाम जवळनं बघितल्यात. तर त्या दृष्टीने एमपीएससी ची परीक्षा काय असते, त्याची तयारी काय असते आणि तुम्ही कुठल्या अप्रोचनी या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे, हे मंगेश सर आज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. खरं हे 1-2 लेक्चर्स मध्ये ही होणारी गोष्ट नाही, त्याला गायडन्स लागतो आणि त्याला तयारी पण भरपूर लागते. आणि ह्याची एक झलक म्हणूया किंवा ह्याचा एक छोटासा प्रयोग किंवा एक छोटं मार्गदर्शन इथे आपण सरांच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मला असं वाटतं, मी अजून खूप बोलून तुमचा सगळ्यांचा वेळ घेऊ नये, पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपले व्हिडिओ आणि मायक्रोफोन ऑफ ठेवूया, म्हणजे सरांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या शंका किंवा जे काही असतील ते आपण शेवटचे एक 5 मिनिटं त्याच्यासाठी ठेवूया. आणि हे पुन्हा बिलकुल. आपण असं म्हणजे मला वाटतं की मध्ये नको डिस्टर्ब तुम्हाला, कंटिन्यू ठेवूया. तुम्हाला त्यातून काही शंका असेल तर चॅटचा वापर करा, चॅटमध्ये क्वेश्चन्स टाकून ठेवा, सो सर त्यांच्या सवडीने बघतील. आणि मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते की जेवढा तुम्हाला या लेक्चरचा फायदा करून घेता येईल तेवढा जरूर करून घ्या. ज्ञान जिकडून मिळतं तिकडून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने अनुभवी माणूस तुम्हाला गाईड करतोय. तर सर, राज्यशास्त्र विभागाच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करते. प्रिन्सिपल धन्यवाद. सर, त्यांच्याही वतीने मी आपलं स्वागत करते. आणि पुढे आमच्या महाविद्यालयासोबत आपण राहा आणि मला असं वाटतं की आपण अशा प्रकारचे उपक्रम ह्या काळखंडातही सुरू ठेवूया, जेणेकरून मोटिवेशन कुठे कमी पडायला नको. तर मी अधिक आपला वेळ घेत नाही आणि हो, मी हो. सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं लेक्चर सुरू करा. ओके, थँक्यू चित्रा मॅडम. सो येस, मी माझाही मायक्रोफोन ऑफ करते, म्हणजे माझाही डिस्टर्बन्स नको. नाही, हा काही हरकत नाही. मध्ये कोणाला येस येस आपण म्हणजे क्वेश्चन्स वगैरे जे असतील तर ते आपण शेवटी 10 मिनिटं वगैरे घेऊया, काही प्रॉब्लेम नाही येस त्याच्यामध्ये, येस 5-7 मिनिटं. येस. है ना, मध्ये फक्त चॅटिंगच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारले तर ठीक आहे, नाहीतर मग ते शेवटी विचारू शकता. डायरेक्टली तुम्ही तुमचा माईक ऑन करून तुम्ही विचारू शकता. ओके, सो बरोबर. धन्यवाद चित्रा मॅडम. आणि एसएनडीटी चर्चगेट सोबत मी जवळपास 2007 पासून असोसिएटेड आहे. म्हणजे चित्रा मॅडम, तुम्हाला आठवत असेल की मला वाटतं मी 2008 मध्ये आलो होतो पहिल्यांदा एसएनडीटी हो मध्ये. हो हा, हो. प्रधान सर त्यावेळेस प्राचार्य होते. बरोबर आणि बरोबर. तेव्हापासून तर आता म्हणजे 2008 ते 2020 आता म्हणजे इतक्या वर्षापासूनच ते एक 12 वर्ष झाले एसएनडीटी सोबतचं असोसिएशन आहे. आणि अनेक कार्यक्रम ज्योग्राफी डिपार्टमेंट तर्फे, मध्यंतरी कॉमर्स डिपार्टमेंट तर्फे, त्यानंतर ओव्हरऑल आपल्या कॉलेजच्या माध्यमातून, महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेकदा घेतलेले आहेत. आणि मी बरेचदा येऊन गायडन्स केलेला आहे. फक्त थोडस एक अपेक्षा असते की आपण जे काही गायडन्स करतो त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. विद्यार्थी किती असतात, म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की युपीएससी किंवा एमपीएससी सारख्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी हे जेन्युइन स्टुडंट्स हे मुळात कमी असतात. आणि भारंभार, ज्याला आपण म्हणतो की खूप मोठा क्राऊड
तो दिसणारा क्राऊड हा प्रत्यक्षात खूप जास्त असतो, लाखोच्या संख्येने असतो, परंतु प्रत्यक्षात तयारी करणारे हे विद्यार्थी हे फार कमी असतात, बोटावरती मोजण्या इतके, जे जेन्युइनली डेडिकेशननी तयारी करतात. आणि त्यामुळेच मी माझा तो शोध सुरू असतो. म्हणून मग कुठल्याही महाविद्यालयाने बोलावलं किंवा कुठल्याही सामाजिक शैक्षणिक संस्थांनी बोलावलं, इव्हन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्सनी सुद्धा, तरी सुद्धा मी जात असतो. कारण ते आणि माझी किंवा संबोधी करिअर अकॅडमीची जी भूमिका आहे की जे आज आपण कॉन्स्टिट्यूशनचा एक महत्वाचा पार्ट पंचायत राज शिकणार आहोत. आणि भारतीय संविधानामध्ये आपण जे एक सोशल, तुम्ही सुद्धा त्याचा उल्लेख केला की माझे विद्यार्थी हे चांगलं कार्य करत असतील तर निश्चितच आपल्या इथून जे IAS झालेले, IPS झालेले, IRS झालेले आणि MPSCच्या माध्यमातून किंवा स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून वगैरे जे चांगल्या चांगल्या पदांवरती गेलेले आहेत, तर ते विद्यार्थी खरोखर चांगलं कामच करत आहेत. म्हणजे प्रत्येकाचे मला येत असतात, रिपोर्ट्स येत असतात आणि त्यांचं फीडबॅक जे आहे तर ते कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून मला मिळत असतं. सो हा एक प्रयत्न आहे अनेक वर्षापासून, गेल्या 14-15 वर्षापासून, आणि तो प्रयत्न आपण सातत्याने करत राहणार आहोत. आपल्या सारख्या प्राध्यापकांच्या सहकार्याची गरज सुद्धा हे चांगले विद्यार्थी आयडेंटिफाय करून त्यांना तयार करून त्यांना भावी ऍक्टिव्ह अधिकारी जे सोशल इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशनसाठी कार्य करतील, तर असे अधिकारी घडण्याचं हे मिशन आहे आणि त्या मिशनवरतीच हे काम सुरू आहे. सो एनिवे, थँक्यू चित्रा मॅडम, आणि थँक्स SNDT महाविद्यालय, चर्चगेट पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट. सो अधिक वेळ मी घेणार नाही. सर्व विद्यार्थी जवळपास आता आपल्या सेशनमध्ये 28 जण आहेत, इन्क्लुडिंग मॅडम आणि मी. म्हणजे आपण 26 स्टुडंट्स आर देअर. सो जवळपास आपल्या 37-38 स्टुडंट्सनी जॉईन केलेलं होतं. मला वाटते काही ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम्स वगैरे असू शकतात. सो मॅडमनी मला एक विषय दिलेला आहे, पंचायत राजच्या संदर्भात आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आणि पंचायत राजच्या सोबतच MPSC परीक्षा जी असते त्या MPSC परीक्षेमध्ये पंचायत राज हा घटक कसा समाविष्ट आहे, त्यावरती कसे मार्क्स मिळतात, आणि ओव्हरऑल MPSC स्पर्धा परीक्षा जी आहे त्या MPSC स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून काय संधी मिळते विद्यार्थ्यांना, काय पॅटर्न असतो त्याचा, याबद्दल पण थोडक्यात बोलायचं आहे. सो मॅडम, आता MPSCचं अख्खं संपूर्ण विषय बोलणं म्हणजे बराच वेळ टाइम टेकिंग आहे, कारण तो तसा जर सेमिनारच त्याला एक करतो म्हटलं तर त्यालाच बराच वेळ लागतो. पण मी इथे अगदी एक 10 ते 15 मिनिटं मी MPSCच्या संदर्भात बोलेल आणि मग त्या अनुषंगाने MPSCतील पंचायत राज हा जो घटक आहे त्याबद्दल मी बोलेल. ओके. सो मॅडम, 10 ते 15 मिनिटं मी MPSC वरती बोललं तर चालेल ना? हो सर, नक्की नक्की नक्कीच ओके. सर. हा, म्हणजे मी शॉर्ट मध्ये अगदी त्याला खूपच शॉर्ट करतोय. पण हो यांच्या हो फक्त कारण यांना ते थोडंसं एक अंडरस्टँडिंग होऊन मग आपण पंचायत राज आणि मग तुमचं पॉलिटिकल सायन्सचं जे सिलेबस असतं विद्यापीठ लेवलला, हे अशा 3 गोष्टी आपण त्याला लिंक करणार आहोत. MPSC, त्याच्यानंतर हे पंचायत राज आणि पॉलिटिकल सायन्सचं सिलेबस. सो मी नक्की प्रयत्न करेल. नक्की ओके. नक्की सर. अच्छा, येस सर, सगळ्या नक्की सर. विद्यार्थिनींना माझा आवाज येतोय व्यवस्थित? सगळ्यांना माझा आवाज येतोय? सर्वांना स्टुडंट्सला? ओके. हो सर. जर इन केस जर डिस्कनेक्ट वगैरे जर झालं मध्येच, सपोज कधी कधी होतं आता नेटवर्कमुळे वगैरे, तर ऑनलाईनच राहा. लगेच 2 मिनिटांमध्ये रिकनेक्ट होऊन जातं ते ऑटोमॅटिकली. ठीक आहे. सो असं काही जर प्रॉब्लेम झाला तर तुम्ही हे करू शकता. अच्छा, ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. मी आता स्टार्ट करतोय आपलं जे प्रॉपर एक सेशन आहे त्याला. आणि मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर, संचालक संबोधी IAS अकॅडमी, मुंबई, ठाणे, कारण मुंबईला पण माझं ब्रांच आहे आणि ठाण्याला पण ब्रांच आहे. आणि आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण 3 एप्रिल पासून संपूर्णतः ऑनलाईन आलेलो आहोत. त्याच्यामुळे आपलं युट्यूबचं चॅनल सुद्धा आहे. विशेषतः महाराष्ट्रातील आणि ऑल इंडियातील जे विद्यार्थी UPSC सह सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामची, बँकांच्या एक्झामची तयारी करतात, आणि महाराष्ट्रातील जे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची मराठीतून तयारी करतात, इंग्लिशमधून तयारी करतात, तर त्यांच्यासाठी माझं युट्यूबचं चॅनल सुद्धा आहे. तुम्हा लोकांना मी नंतर लिंक पाठवेल. तुम्ही जर ते सबस्क्राईब करून घेतलं तर तुम्हाला अनेक जे लेक्चर्स आहेत ते बघायला मिळतील. स्पेसिफिकली आता ऑनलाईन लेक्चर्स घेणं हे थोडंसं एक, जे घरी बसलेले विद्यार्थी आहेत
आणि ज्यांच्याकडे एक फक्त अँड्रॉइड मोबाईल स्मार्टफोन आहे आणि ज्यांच्याकडे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे, तर त्यांच्यासाठी खरं तर हे एक एक चांगलं माध्यम आहे की आपल्याला घरी बसून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मी इथे नमूद करेल की आपल्याला आता कॉलेजेसमध्ये जाणं, इन्स्टिट्यूशन्समध्ये जाणं किंवा शाळा, कॉलेजेस, इन्स्टिट्यूशन सगळ्या बंद आहेत. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी या अशा उपक्रमांचा फायदा निश्चितच घ्यायला पाहिजे, कारण नवीन नवीन काहीतरी आपल्याला घरी बसून शिकायला मिळतं. ऑनलाईन व्हिडिओज सुद्धा असतात, ते सुद्धा आपण बघायला पाहिजे, जिथे कुठून आपल्याला मार्गदर्शन चांगलं मिळत असेल. सो तसाच हा प्रयत्न आहे आपल्या डिपार्टमेंटतर्फे आणि महाविद्यालयातर्फे. आणि एमपीएससीच्या संदर्भात आपण थोडंसं बोलणार आहोत. आता तुमच्यापैकी किती लोकांना एक्झॅक्टली एमपीएससी किंवा युपीएससी या एक्झाम्स माहिती आहे, मला काही कल्पना नाही. आहे का काही लोकांना एमपीएससीच्या संदर्भात काही कल्पना आहे आपल्यापैकी ज्या विद्यार्थिनी आहेत तिथे? यस, नो? ज्यांना माहिती असेल त्यांनी हो म्हणा. कल्पना आहे कोणाला? ओके, ठीक आहे. म्हणजे कोणालाच कल्पना नाही असं मी गृहीत धरतो आता. अच्छा, तुम्ही जे काही करताय आता, म्हणजे ऑलमोस्ट तुमच्यापैकी सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थिनी या आर्ट्स बॅकग्राऊंडच्या आहेत. ओके, आर्ट्स बॅकग्राऊंडच्या. आणि आर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये तुम्हालाही माहिती असेल की आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटीज काय असतात. सो तुमच्यापैकी आर्ट्स ज्या करणारे आहेत त्या लोकांना, किती लोकांना असं वाटतंय की भविष्यामध्ये आपण म्हणजे अदर दॅन सपोज लेक्चरशिप वगैरे हा जर एक सोडला, विषय जर सोडला किंवा हे करिअर जर सोडलं, तर यापैकी किती लोकांना असं वाटतं की महाराष्ट्र शासनामध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये आपण कुठल्या तरी चांगल्या मोठ्या पदावरती अधिकारी म्हणून असायला पाहिजे याबद्दल? कारण बऱ्याचशा विद्यार्थिनींनी त्यात मेन्शन केलेलं आहे युपीएससीची एक्झाम, एमपीएससीची एक्झाम. सो तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं? हा, एकीने केलाय, स्वप्नाली. ओके, आणखी? असं कॉमनली तुम्ही यस बोललं तरी चालेल मला. ह्या ओके, यस. हा, श्रीदत्री चौधरी, आय थिंक यू आर फ्रॉम मुलुंड. ओके, आणखी? ओके, प्रणया खेडेकर, ठीक आहे, गुड. सो यस, हा, चला, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी असं गृहीत धरतो की या छोट्याशा 30 लोकांचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा विद्यार्थिनींना कुठेतरी अधिकारी पदावरती जावंसं वाटतं. आता एक लक्षात घ्या की आपल्याला मी ओव्हरऑल एक फक्त सांगतो तुम्हाला की आपल्याला असं वाटतं, म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक गैरसमजुती आहेत आणि या गैरसमजुती प्रामुख्याने मुंबई आणि हा जो रिजन आहे, मुंबई ठाणे हा जो रिजन आहे, किंवा आपण एकंदरीत असंही म्हणेल मी, थोडंसं जर मी रिजनल याच्यावरती जाईल, तर या पेरिफेरी मधला जो मराठी माणूस आहे, सो त्यांच्या मनामध्ये हे अनेक गैरसमज आहे की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जे विद्यार्थी सिलेक्ट होतात ते नॉर्मली कुठून तरी बाहेरच्या राज्यातीलच असतात. म्हणजे जर आपण सेंट्रल लेवलच्या एक्झामचा विचार केला तर. ओके, आणि स्टेट लेवलच्या एक्झाम्स मध्ये काय होतं की स्टेट लेवलच्या एक्झाम्स मध्ये सुद्धा, म्हणजे फॉर एक्झाम्पल एमपीएससीच घेऊया आपण. एमपीएससीच्या एक्झाम मध्ये अनेक जे विद्यार्थी, म्हणजे आज तुमच्या एसएनडीटीच्या बाजूला मंत्रालय आहे, तुमच्या एसएनडीटीच्या बाजूला अनेक केंद्र सरकारची मोठी मोठी ऑफिसेस आहेत, आयकर भवन वगैरे आहे त्या ठिकाणी, ठीक आहे, चर्चगेटला, किंवा अकाउंट डिपार्टमेंटचं मोठं एक तिथे डायरेक्टर जनरल वगैरे बसतात ते आहे. सो अनेक मोठी मोठी जी ऑफिसेस आहेत तर त्या ठिकाणी आहेत, केंद्र सरकारची सुद्धा आहे आणि राज्य सरकारचं तर ते मंत्रालयच आहे. आता अनेकांना मुंबईतले, मी आता इतके 14-15 वर्ष झाले मुंबई पेरिफेरीमध्येच काम करतोय, प्रामुख्याने कोकणात माझे अनेक सेशन झाले. मुंबईमध्ये, मुंबईच्या अनेक महाविद्यालयांमध्ये, ठाण्याच्या अनेक महाविद्यालयांमध्ये, संपूर्ण पेरिफेरीमध्ये अनेक सेशन झाले, कॉलेजेसमध्ये, महाविद्यालयांमध्ये. पण असं एक थोडंसं खेदानी मला असं वाटतं की अजूनही इथला जो विद्यार्थी आहे, या ज्या टॉपमोस्ट एक्झाम्स असतील, म्हणजे स्टेट लेवलची एमपीएससी राज्यसेवा परीक्षा असू दे किंवा एमपीएससीच्या वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स आहेत, सबऑर्डिनेट लेवलच्या एक्झाम्स किंवा इव्हन क्लरिकल लेवलच्या एक्झाम्स, तर त्याच्यासाठी जी इथून तयारी करायची असते, म्हणजे एक आत्मविश्वासाने किंवा दृढनिश्चय घेऊन, एक एम ठेवून, एक फिक्स एम ठेवून, त्या दृष्टिकोनातून डेडिकेटेड जी प्रिपरेशन करायची असते, तर त्यासाठी खूप अशी महत्वाची पावलं उचलताना दिसत नाही. आणि त्यामुळे तुम्ही मुंबईच्या सगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्समध्ये बघा, मुंबई आणि उपनगरांतील मुलं जी आहेत, किंवा आपण असं म्हणू की पालघर, रायगड, मुंबई, ठाणे, हे जे 4 जिल्हे जे आहेत, जे एकमेकांना टच असलेले आहेत, तर इथले विद्यार्थी तुम्हाला त्यांचं पार्टिसिपेशन दिसत नाही. एवढंच काय,
तर हा जो कोकण रिजन आहे अगदी सिंधुदुर्ग पासून तर रत्नागिरी आणि तिकडे. ओके, आता रत्नागिरीचा जिल्हा पोलीस अधीक्षक जो आहे, SP ज्याला म्हणतो, तो माझा विद्यार्थी आहे, डॉक्टर प्रवीण मुंडे. ज्याला जो माझ्याकडे काळा चौकी मुंबईमध्ये माझं इन्स्टिट्यूशन होतं 2007 ते 2014 पर्यंत. तिथे अभ्युदयनगर म्युनिसिपल स्कूलमध्ये आमचं इन्स्टिट्यूशन चालायचं. सो तिथे त्यांनी माझ्याकडे क्लासेस केले आणि तुमच्याच कॉलेजचे एक प्राध्यापक होते मंचे किप्पर सर, मॅडमला माहिती असेल तर. त्यांचा तो भाऊ होता, चुलत भाऊ होता, आणि त्यांनी माझ्याकडे क्लासेस केले. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IPS झाला 2010च्या बॅचमध्ये. ओके, त्याच्यानंतर अनेक विद्यार्थी माझ्याकडे IAS झाले, IPS झाले, IRS झाले फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्ट मध्ये वगैरे. ओके, रामदास भेसे म्हणून एक माळशिरस सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं, तो पण माझ्या काळाचौकीच्याच ब्रांचमध्ये झाला. पण त्यांनी KM मध्ये MBBS केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रिपरेशन केली. सेकंड अटेम्प्ट मध्ये तो इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसला सिलेक्ट झाला. आता ही जी मुलं आहेत किंवा अनेक जे विद्यार्थी आहेत, तर हे बाहेरून जे शिकायला येतात असे विद्यार्थी कुठेतरी दृढनिश्चय किंवा टार्गेट ठेवून तयारी करतात आणि क्वालिफाय होतात. मुंबई पेरिफेरी मधले जे विद्यार्थी आहेत, इतक्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज मधले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे मुंबई विद्यापीठ म्हणा किंवा आणखीही जे काही असतील, अनेक मोठे मोठे कॉलेजेस आहेत, टॉपमोस्ट ब्रँड असलेले. या कॉलेजेसमध्ये मात्र शिकणारा जो लोकल, जो मुंबई आणि उपनगरातील विद्यार्थी आहे, तर तो मात्र आपलं एक टार्गेट निश्चित करून, यस, हा, टार्गेट निश्चित करून एक डेडिकेटेड प्रिपरेशन एका प्रॉपर मेंटरशिप मध्ये, म्हणजे जसं आता आमचं इन्स्टिट्यूशन आहे किंवा मी आहे, तर आम्ही त्या त्या फेज मधून गेलेले आहोत. म्हणजे त्या सगळ्या UPSC याच्या सगळ्या जे पूर्व मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यूज वगैरे याच्यामधून आम्ही गेलेलो आहोत. सो असं एक गायडन्स घेऊन, मार्गदर्शन घेऊन खूप अशी विशेष तयारी करताना दिसत नाही, आणि त्यामुळे मुंबईच्या पेरिफेरीतल्या विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन हे कमी आहे. मी 2008 ते आता 20 पर्यंत अनेक माझे सेमिनार्स SNDT मध्ये झाले, परंतु मला सुद्धा बरेचदा मी बोलून सुद्धा दाखवलं अनेक प्राध्यापकांना की मी इतकेदा येतो आपल्या महाविद्यालयामध्ये, परंतु मला तसे डेडिकेटेड विद्यार्थी त्याच्यानंतर सेशन झालं की नंतर असं कोणी कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा त्यांनी तयारी केली असं कधी होत नाही. फार क्वचित एखाद्या वेळेस झालं तर होतं ते. सो त्यामुळे विद्यार्थिनींनो, तुम्ही सुद्धा हे लक्षात घ्या की सेशन्स फक्त अटेंड करणे किंवा काहीतरी स्पर्धा परीक्षांबद्दल नॉलेज घेणं हेच पुरेसं नाहीये. तर पुढे आपल्याला 1 वर्ष 2 वर्ष याच्यावरती काम करावं लागतं, डेडिकेटेड काम करावं लागतं, आणि रिझल्ट येतात. रिझल्ट कोणत्या विद्यार्थ्यांचे येतात? जे याला एका स्ट्रॅटेजिकल वेनी करतात, प्रॉपर मेंटरशिप मध्ये करतात, म्हणजे प्रॉपर मार्गदर्शनामध्ये करतात, जे याचं संपूर्ण सिलेबस पॅटर्न समजून किंवा दुसऱ्यांनी केलेल्या चुकांमधून शिकून आपला एक व्यवस्थित एक व्यूहरचना करतात. ते विद्यार्थी याच्यामध्ये 2 वर्षामध्ये सिलेक्ट होतात साधारणतः. ओके, आता माझ्याकडे तर जय वाघमारे नावाचा माझा विद्यार्थी 1 वर्षाच्या प्रिपरेशन मध्येच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IRS झाला. प्रवीण मुंडेला तर 2 वर्ष लागले, किंवा रामदास भिसेला 2 वर्ष लागले. ओके, किंवा आणखी बरेचसे विद्यार्थी त्यांनाही 2-3 वगैरे असे लागले. परंतु 1 ते 2 वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये तुम्ही UPSC किंवा MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत तर त्या उत्तीर्ण होऊ शकता. दुसरं एक मी फक्त नमूद करतो इथे की इथे बरेचशा स्टुडंट्स ज्या आहेत त्या आता FY ला, SY ला, TY ला आहेत. तर ज्या आता FY SY ला आहेत त्या विद्यार्थिनींनी तुमच्या आर्ट्सच्या अभ्यासक्रमासोबत, कारण आर्ट्सला आपण एक जनरल व्ह्यू पॉइंट असा असतो की आर्ट्सला काही टेन्शन नसतं म्हणजे काय, तर काही खूप असं अभ्यास वगैरे करावा लागत नाही, सहज आपण परीक्षा दिली की पास होतो. पण हा व्ह्यू पॉइंट जो आहे किंवा हे ओरिएंटेशन ऑलमोस्ट आपल्या सगळ्याच कॉलेजेसच्या ज्या एक्झाम्स असतात पदवी लेवलच्या, BA करा, BSc करा, BCom करा, इव्हन इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी सुद्धा, तर आपण सेमिस्टर्स आले की अभ्यास करतो. त्याच्या व्यतिरिक्त वर्षभर आपण काही खूप असा विशेष अभ्यास करत नाही. म्हणजे मला नाही वाटत की असं 4-4, 5-5 तास आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे विद्यार्थी रोज अभ्यास करतात त्यांच्या अकॅडमिक लेवलला. परीक्षा आल्या की आपण अभ्यास करतो. म्हणजे आपण आपला अंडर ग्रॅज्युएट लेवलचा समर व्हॅकेशनचा पिरियड वाया घालवतो बऱ्याचदा, दिवाळी व्हॅकेशनचा पिरियड आपण वाया घालवतो. रेग्युलर 24 तास जे असतात त्या 24 तासामधला मधील सुद्धा जो बराचसा जो चांगला प्रॉडक्टिव्ह टाइम असतो तो सुद्धा आपण वाया घालवतो. सो मला असं वाटतं की तुम्ही जिथे कुठे आपला असा टाइमपास होतो अनावश्यक, तर तो थोडासा बाजूला ठेवा, त्याला किल करा. आणि तुमचं जर खरोखर एम असेल, आता 5-6 विद्यार्थिनींनी जे म्हटलं की नाही आम्हाला करायचं आहे, आय हॅव एम. ओके, सो
तुम्ही एक स्ट्रॅटेजी बनवा पुढच्या 2 वर्षांची, 3 वर्षांची. म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल तर तुमची फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. सेकंड इयरमध्ये असाल तर सेकंड इयर, थर्ड इयरची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. थर्ड इयरमध्ये असाल तर ह्या वर्षाची आणि पुढच्या वर्षाची. कारण साधारणतः 1 वर्ष हे सगळं समजून घ्यायला लागतं, अभ्यास करायला लागतं, शिकायला लागतं, त्याच्यावरती चिंतन, मनन, वाचन करायला लागतं. आणि त्याच्यानंतर मग एकदा का तुमचं सगळं तयार झालं, की एका पर्टिक्युलर रिव्हिजन सकट तुम्ही या एक्झामिनेशन्स क्वालिफाय होऊ शकता. ओके. सो ही बेसिकली थोडीशी एक भूमिका मांडली मी, की तुमची एक मेंटॅलिटी पाहिजे, तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्हाला 10वी-12वीला किती पर्सेंटेज होते डझंट मॅटर, खूप जास्त मॅटर करत नाही. चित्रा मॅडमला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे. फक्त तुम्ही ज्या दिवशी ठरवता त्या दिवसापासून मात्र तुम्ही सिन्सिअरली याची प्रिपरेशन विशेष प्रॉपर मार्गदर्शनामध्ये करणं अपेक्षित आहे. सो एनिवे ही एक थोडीशी भूमिका, ही एक थोडीशी पार्श्वभूमी मेंटॅलिटी बद्दल, थोडंसं टाइम बद्दल. आता आपण डायरेक्टली एमपीएससी वरतीच जाऊया, एमपीएससी स्पर्धा परीक्षा एक्झाम्स बद्दल. आता एमपीएससी एक्झामिनेशन काय आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणून एक आपला आयोग आहे आणि हा कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये त्याच्या संदर्भात तरतुदी आहेत. म्हणजे राज्य आयोग आणि संघ लोकसेवा आयोग, ओके, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि स्टेट सर्व्हिसेस कमिशन. सो हे कॉन्स्टिट्युशनल आयोग आहेत आणि याच्या माध्यमातून प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे आता जसं एमपीएससी आहे तसं उत्तर प्रदेशमध्ये युपीपीसीएस असतं, झारखंडमध्ये झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं. ओके. सो प्रत्येक राज्यामध्ये असे आयोग असतात. आणि यस, वर्षा सिंगनी तर बिलकुल आर्टिकल पण सांगून ठेवलेलं आहे. ओके. सो दॅट्स ग्रेट वर्षा. सो ठीक आहे. सो हे जे आयोग आहेत या आयोगांची जबाबदारी काय असते तर आता एमपीएससी बद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील अगदी क्लरिकल पासूनच्या, ओके, अगदी क्लरिकल म्हणजे तुम्ही तुमच्याजवळ मंत्रालय आहे तर मंत्रालयामध्ये किंवा मुंबई महानगरपालिका असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही राज्य शासनाचे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील त्या डिपार्टमेंट्समध्ये जिथे टायपिस्टची गरज असते, क्लर्क टायपिस्ट, ओके, किंवा काही डिपार्टमेंट्समध्ये टॅक्स असिस्टंट्स असतात म्हणजे टॅक्सेशनचं डिपार्टमेंट, ओके, किंवा एक्साइज डिपार्टमेंटला सुद्धा असिस्टंटची पोस्ट असते. सो याच्यासाठी एमपीएससी अगदी क्लरिकल लेवल पासून एक्झाम घेतं. तर त्यातली एक परीक्षा आहे म्हणजे क्लरिकल लेवलची, ग्रुप सी लेवलची. त्याच्यावरची जी परीक्षा असते ती ग्रुप बी लेवलची असते, ज्याला आपण सबऑर्डिनेट एक्झामिनेशन्स म्हणतो. आणि सबऑर्डिनेट एक्झामिनेशन्स मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर अगदी फेमस आहे. मुंबई पोलीसमध्ये माझी अर्चना पुजारी पाटील नावाची एक विद्यार्थिनी आहे जी अगदी ग्रॅज्युएशन झाल्या फर्स्ट अटेम्प्ट मध्येच पीएसआय झाली वयाच्या 23व्या वर्षी साधारणतः. आता ती मुंबई पोलीसमध्ये एपीआय आहे, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. अँटॉफिलला तिचं हे आहे आणि युनिट 4ला ती म्हणजे जॉबवरती आहे. अतिशय चांगली विद्यार्थिनी आहे. ओके. सो तिचं ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर एक वर्षभर तयारी केली आणि त्याच्या याच्यामध्ये तिचं सिलेक्शन होऊन गेलं. ओके. सो ती एक परीक्षा आहे म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टरची एक परीक्षा, ग्रुप बी लेवल, सबऑर्डिनेट लेवल म्हणतात, पण नॉन गॅझेटेड पोस्ट असतात त्या. त्याच्यानंतर त्यालाच पॅरलल आहे सेल टॅक्स इन्स्पेक्टर, ज्याला आपण स्टेट जीएसटी, तुम्ही कुठल्या काही खरेदी जर केलं तर तुम्हाला बिल येतं, त्याच्यामध्ये एसजीएसटी आणि सीजीएसटी असतं. तर त्यातला तो स्टेट जीएसटी जो डिपार्टमेंट आहे, ज्याला आधी स्टेट सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हटलं जायचं, तर त्याचं थोडंसं नाव चेंज झालेलं आहे. सो आपण एसटीआयएस म्हणूया, सेल टॅक्स इन्स्पेक्टर. ओके. आणि त्याच्यानंतर मग मंत्रालयामध्ये म्हणजे मुंबईचं जे मंत्रालय आहे महाराष्ट्र शासनाचं, ओके, संपूर्ण महाराष्ट्राचं नियंत्रण व्यवस्थापन ज्या ठिकाणून केलं जातं, सगळे आय एस ऑफिसर्स, एमपीएससी थ्रू गेलेले मोठ्या मोठ्या पदांवरती जे सेक्शन ऑफिसर्स वगैरे सिलेक्ट झालेले असतात, एएसओ सिलेक्ट झालेले असतात आणि अनेक ठिकाणचे जे प्रतिनियुक्तीवरती वगैरे असतात, आपले मंत्री वगैरे जे राहतात. सो हे सगळे त्या मंत्रालयामधून प्रशासन चालवतात. सो तिथे जे एएसओ, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालय, हे एक पद आहे. या ही जे 3 पदं असतात यांच्यासाठी एक संयुक्त एक्झाम परीक्षा जी आहे तर ती दरवर्षी घेतल्या जाते. पीएसआय, एसटीआय, एएसओ असं त्याला फेमसली म्हटलं जातं. आणि त्याच्यावरती, ओके, त्याच्या नंतरची जी क्लास 1 अधिकाऱ्यांच्या संदर्भातली जी पोस्ट आहे, सो दॅट इज ऑफ त्याला एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस किंवा एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा आपण म्हणतो. या राज्यसेवा परीक्षांमध्ये आता बऱ्याचशा नवीन पोस्ट ज्या आहेत तर त्या इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये डेप्युटी कमिशनर सोशल जस्टिस डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या याच्यावरती म्हणजे सामाजिक न्यायच्या अंतर्गत, ओके, डेप्युटी कमिशनर, उप
काय म्हणतात त्याला, कमिशनरला, उपायुक्त, ओके, समाज कल्याण, ट्रायबल वेलफेअर वगैरे. तर ही एक डायरेक्ट पोस्ट आता अलीकडच्या काळामध्ये ऍड करण्यात आली, जी वेगळ्या म्हणजे स्पेसिफिक क्वालिफिकेशनला होती, तर ती आता डायरेक्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये त्यांनी टाकलेली आहे. त्यानंतर मग डेप्युटी कलेक्टर म्हणजे उपजिल्हाधिकारी, DYSP किंवा त्याला ACP म्हणतो आपण, ती एक पोस्ट, असिस्टंट कमिशनर स्टेट GST, DDR डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर क्लास 1 आणि क्लास 2, नगरपालिका नगर परिषदांचे जे मुख्य अधिकारी असतात, चीफ ऑफिसर, ओके, तर त्याच्यामध्ये सुद्धा क्लास 1 आणि क्लास 2. आता माझा एक विद्यार्थी आहे डॉक्टर खंडारे, विकास खंडारे, वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव नावाचा एक तालुका आहे, तर त्या ठिकाणी तो नगर परिषदेचा चीफ ऑफिसर आहे. आणि माझीच एक स्टुडंट आहे, 2009ला ती पास आउट झाली MPSC थ्रू, आणि आता त्या पनवेल महानगरपालिकेला ऍडिशनल कमिशनर आहे. ओके, सो तृप्ती नाव आहे त्यांचं. सो MPSC थ्रू त्यांचं सिलेक्शन 2009ला झालं, परंतु नंतर UPSCची तयारी कंटिन्युएशन मध्ये केली. ओके, पण फायनली इकडलं जे आहे तर तो हा इकडला जॉब कंटिन्युएशन मध्ये राहिला, तर तो त्या चीफ ऑफिसर क्लास 1 झाल्या. ओके, हा जो विद्यार्थी झाला चीफ ऑफिसर क्लास 2, आणि त्या ज्या झाल्या तर चीफ ऑफिसर क्लास 1. ओके, तर त्या आता पनवेल महानगरपालिकेमध्ये ऍडिशनल अतिरिक्त आयुक्त आहेत. सो असे अनेक पद आहेत. म्हणजे आता प्रत्येक पदांवरती मी सांगायला गेलो तर बराचसा वेळ जाईल. आणि या ज्या तिन्ही ज्या एक्झाम्स असतात, म्हणजे क्लरिकल पासून तर आपल्या क्लास 2 लेवलच्या आणि क्लास 1 लेवलच्या ज्या एक्झाम्स असतात, या एक्झाम्समध्ये साधारणतः 2 टायर म्हणजे दोन स्तरांमध्ये परीक्षा कमीत कमी, आणि नंतर 4 स्तरांमध्ये परीक्षा, म्हणजे दोन स्तर, 3 स्तर आणि 4 स्तर, अशा पद्धतीने त्याची मांडणी करता येईल आपल्याला. 2 स्तर याच्यासाठी म्हटले कारण क्लरिकल लेवलच्या ज्या एक्झाम्स आहेत किंवा STI आणि ASOच्या या 2 स्तराच्या एक्झाम्स आहेत. PSI ची एक्झाम ही 4 स्तरांवरती असते, फिजिकल आणि इंटरव्ह्यू पण असतं त्याच्यामध्ये. आणि राज्यसेवा परीक्षा ही 3 स्तरांवरती असते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू असते. ओके, आता याच्यामध्ये साधारणतः बेसिक सिलेबस मी सांगतो. मुख्य परीक्षा वगैरे जे आहे तर त्याच्याबद्दल मी काही विशेष सांगणार नाही, कारण आपल्याला वेळ नाही आहे. आपल्याला पंचायत राजवरती मुख्यत्वे यायचं आहे. जे बेसिक सिलेबस आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला, त्यामध्ये हिस्ट्री म्हणजे इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास. जर तुम्ही राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास जर केला तर राज्यसेवा परीक्षेमध्ये तुम्हाला आधुनिक भारतासह प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास सुद्धा अभ्यासाला असतो, परंतु बाकी सबऑर्डिनेट एक्झाम्स मध्ये फक्त तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास असतो. ओके, आधुनिक भारताचा इतिहास. त्याच्यानंतर तुम्ही जॉग्राफी आहे, म्हणजे भूगोलाचा अभ्यास आहे तुम्हाला. भूगोलामध्ये मग जसं आता क्लायमेटॉलॉजी म्हणतो आपण त्याला, ओशनोग्राफी आणि फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोल, सागरशास्त्र, हवामानशास्त्र वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याचा एक अभ्यास असतो. भारतीय राज्यघटना, ज्या भारतीय राज्यघटनेचा एक छोटासा पार्ट हा पंचायत राज आहे, तो एक पार्ट. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या 3 आपल्या यंत्रणा आहेत, लेजिस्लेचर, ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह, ज्याला आपण कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ म्हणतो, त्या संपूर्ण रचनांचा अभ्यास. आणि त्याच्यासोबत मग तुमचे मूलभूत अधिकार, राज्याची नीतिदर्शक तत्वे, राज्याच्या नीतिदर्शक तत्वांमध्येच तुमचं आर्टिकल 41 आहे, जे पंचायत राजशी रिलेटेड आहे. आणि मग गांधीयन फिलॉसॉफी एक पार्ट आहे, जो पंचायत राजच्या संदर्भात इंडिकेट करतो. ओके, सो भारतीय राज्यघटना, त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं जे काही रिलेशन असतात जागतिक अर्थव्यवस्थेसोबत, इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरे थोडासा पार्ट त्याच्यामध्ये मिक्सअप होतो. हा सगळा एक पार्ट आहे. जनरल सायन्स आहे, विज्ञानामध्ये मग परत थोडंसं जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र याचा अप्लिकेशन बेस पार्ट येतो. ओके, त्यानंतर चालू घडामोडी, करंट अफेअर्स मध्ये मग जर तुम्ही स्पेसिफिकली MPSC ची तयारी करत असाल तर मग त्याच्यामध्ये राज्यातील महत्वाच्या ज्या काही घडामोडी असतात, राजकीय घडामोडी त्याच्यामध्ये नसतात, तर आपल्या ज्या काही सपोज तुमच्या राज्य सरकारने एखादी कुठली तरी योजना चालू केलेली असेल तर ते प्रश्न येऊ शकतात. सांस्कृतिक महोत्सव कुठे झाले असतील राज्यामध्ये, देशामध्ये, जागतिक पातळींवरती ते येऊ शकतात. क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड, महत्वाच्या पर्सनॅलिटीच्या संदर्भात वगैरे प्रश्न असू शकतात. आणि एकंदरीत भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, ओके, संशोधन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधली डेव्हलपमेंट, या सर्वांच्या संदर्भात हे करंट अफेअर हे असोसिएटेड असतात. आणि नंतर मग तुमचा एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी हा एक पार्ट आहे, जो अलीकडच्या काळामध्ये PSI STI मध्ये सुद्धा विचारला जातो. ओके,
आणि नंतर मग तुम्हाला थोडंसं बुद्धिमापन चाचणी, ज्याला आपण रिझनिंग म्हणू शकतो, लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल रिझनिंग, अंकगणित ज्याला आपण न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणतो, इंग्रजीचं आणि मराठीचं व्याकरण, हा एक बेसिक स्टडी आहे. आणि हा स्टडी जो आहे किंवा हा जो अभ्यास आहे, हा तुमच्या एमपीएससीच्या परीक्षांमध्ये पूर्वपरीक्षेतही आहे आणि मग मुख्य परीक्षेतही आहे. मग मुख्य परीक्षेला ज्यावेळेस आपण जातो, सो मुख्य परीक्षेला थोडंसं ऍडव्हान्स सिलेबस होतं प्रत्येक एक्झाम्स बद्दल, आणि ते सिलेबस तुम्ही स्वतःहून बघू शकता. एमपीएससीचं जे वेबसाईट आहे mpsc.gov.in, त्याच्यावरती तुम्हाला एमपीएससीचं पूर्वपरीक्षेचं सिलेबस तिन्ही परीक्षांचं किंवा एमपीएससीचं जे मुख्य परीक्षेचं जे सिलेबस आहे ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. ओके, सो ते तुम्ही थोडंसं बघून घ्याल. आता हे जे घटक आहेत याच्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या संदर्भात जर थोडं बोललो, तर मग महाराष्ट्रातील भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील समाज सुधारक, ओके, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडी, आणि मग पंचायत राज. ओके, पंचायत राज. कारण ज्यावेळेस आपण युपीएससीच्या एक्झाम्सला वगैरे विचार करतो किंवा सेंट्रलच्या एक्झाम्सला, तर पंचायत राज हा काही असा विशेष टॉपिक म्हणून विचारला जात नाही. परंतु ज्यावेळेस आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा महाराष्ट्रातील या सबऑर्डिनेट लेवलच्या एक्झाम्स आपण ज्यावेळेस देतो, सो त्यावेळेस मात्र पंचायत राज हा जो विषय आहे, तर याला एक विशेष महत्व असतं. ओके, याला एक विशेष महत्व असतं. आणि मग त्याच दृष्टिकोनातून आपल्याला हे जे काही 2-3 सेशन्स मी घेणार आहे, तर त्या दृष्टिकोनातून या पंचायत राज या घटकावरती मला बोलायचं आहे. ओके, सो तुमच्या इथपर्यंत लक्षात आलं असेल मला वाटतं. मी थोडक्यात, एकदम थोडक्यामध्ये आटपवलं. मी तुम्हाला एमपीएससीच्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज सांगितल्या. क्लरिकलची एक्झाम वेगळी 2 टायरची असते साधारणतः. पीएसआय एसटीआयची एक्झाम 2 टायर आणि 4 टायरची असते, म्हणजे 2 ते 4 टप्प्यांमध्ये. एसटी आणि एसओ 2 टप्पे आणि पीएसआय 4 टप्प्यांमध्ये, कारण त्यात फिजिकल असतं आणि मग इंटरव्ह्यू असते. आणि राज्यसेवा परीक्षा, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू, याच्यामध्ये सगळ्यात जे एक्झॉस्टिव्ह सिलेबस जे आहे, म्हणजे राज्यसेवाचे पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर GS1 GS2 आणि मुख्य परीक्षेमध्ये 6 पेपर्स आहेत. जे पूर्वपरीक्षेला सिलेबस असते त्याचं बायफर्केशन 4 सामान्य अध्ययनाच्या पेपर्समध्ये होतं, आणि इंग्लिश आणि मराठी 1 पेपर रिटर्न आणि 1 पेपर ऑब्जेक्टिव्ह असतो, कंबाईन इंग्लिश आणि मराठीचा. ओके, सो असं एक साधारणतः राज्यसेवेचं पूर्व मुख्यचं सिलेबस आहे. इंटरव्ह्यू 100 मार्क्सची असते, आणि इंटरव्ह्यू प्लस इंटरव्ह्यू प्लस तुमचं जे मुख्य परीक्षेचे जो स्कोर असतो त्याच्या आधारावरती तुमची राज्यातील राज्यसेवा परीक्षेची जी काही रँकिंग, त्या ऑन द बेसिस ऑफ रँकिंग तुमचं पद हे ठरवलं जातं. हा, आणि विशेष सांगायचं तर मुलींसाठी, महिला वर्गासाठी कॅटेगरी वाईज, प्रत्येक कॅटेगरी वाईज एमपीएससी मध्ये 33% आरक्षण आहे, रिझर्वेशन आहे. म्हणजे जर समजा जनरल कॅन्डिडेटच्या, ओपन कॅन्डिडेटच्या जर समजा 10 वॅकन्सीज असतील, तर त्या 10 वॅकन्सीज मध्ये मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेट, मग त्याच्यामध्ये फिमेल कॅन्डिडेटसाठी 33% रिझर्वेशन. ओके, मग त्या 10 पैकी ज्या 33% नुसार येतील तेवढ्या सीट्स मुलींना असतील. म्हणजे 100 पैकी 33 सीट्स या मुलींसाठी असतात. तर त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये आपण हे बघत असू की मुलींचं, महिलांचं प्रमाण हे राज्य शासनातून याच्यामध्ये जे आहे, प्रशासनामध्ये जे आहे, तर ते अलीकडे वाढलेलं आहे. आणि तुमच्यासाठी ही खूप सुवर्ण संधी आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये. म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा 33% सीट्स, ओबीसी मध्ये, व्हीजेएनटी, एसबीसी याच्यामध्ये सुद्धा. ओके, तर याचा फायदा तुम्ही लोकांनी घ्यायला पाहिजे. ओके, ठीक आहे. सो आतापर्यंत ही एक शॉर्ट इंट्रोडक्शन होते विथ रिस्पेक्ट टू एमपीएससी एक्झामिनेशन. आता मी डायरेक्टली जो माझा विषय आहे तर त्यावरती येतो. ठीक आहे, याच्यापर्यंत मला वाटतं सगळ्यांना लक्षात आलेलं असेल. ओके, यावरती काही क्वेरीज आहे कुणाला यावरती? या एमपीएससीच्या संदर्भात आता जे काही मी शॉर्ट मध्ये सांगितलं त्याबद्दल काही कुणाला प्रश्न आहे? म्हणजे पुढे जातो मग मी आता डायरेक्टली पंचायत राज या विषयावरती येतो, आणि तो या परीक्षांच्या संदर्भात कसा महत्वाचा आहे त्याच्यावरती मी बोलतो. याच्यावरती काही क्वेरी नाही ना कुणाला? ओके, आणि काही क्वेरी असेल तर घरी तुम्ही व्यवस्थित सिलेबस वगैरे बघून घ्या, ऑनलाईन मिळतं सगळ्या गोष्टी. आणि किंवा माझा एक व्हिडिओ जो आहे स्पेसिफिकली एमपीएससी वरती, तो 2.5 ते 3 तासाचा व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला नंतर त्याची लिंक शेअर करेल. तुम्ही ते सबस्क्राईब करून ते बघू शकता. त्यातून जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर मग तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये मला विचारता येईल, किंवा तुम्ही असंही मला फोन करून वगैरे विचारू शकता. ओके,
सो आता बघा, आपला जो विषय आहे पंचायत राज यंत्रणा, पंचायत राज सिस्टीम जे आहे, हा ओके गुड. हा कुणाचा हे नाही मॅडम, त्याच्यामुळे मी म्हणजे मी गृहीत धरतो आणि मी पुढे जातो. सो आपला जो विषय आहे पंचायत राज, हा पंचायत राज कितपत महत्वाचा आहे. तर तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलींना, तुम्ही सिन्स पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंट आहात, तर तुम्हाला पंचायत राज बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन ही असेल. शाळेमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण 10वी पर्यंतचं शिक्षण घेतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला नागरिक शास्त्र हा विषय असतो. आणि नागरिक शास्त्रामध्ये आपल्याला ही जी काही यंत्रणा आहे, ही जी संरचना आहे, तर त्याबद्दल, त्या स्ट्रक्चर बद्दल आपल्याला बऱ्यापैकी थोडंफार इन्फॉर्मेशन जे आहे तर ती दिल्या जाते. म्हणजे आपण सपोज संपूर्ण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची जर पुस्तकं बघितली, तर त्याच्यामध्ये नागरिक शास्त्र विषयामध्ये कुठे ना कुठे आपल्याला हे पंचायत राज जे आहे तर ते आपल्याला वाचायला मिळतं. आपण ते थोडंसं शिकलेलं पण असतं. आता देश पातळीवरती पंचायत राज व्यवस्था कशी आहे प्रत्येक ठिकाणी, एकंदरीत 3 स्तरीय रचना आहे. या पंचायत राज सिस्टीम मध्ये आपल्याला 2 प्रकारे 2 डिफरंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्याचे अंग दिसतील, प्रशासकीय यंत्रणा दिसतील. एक प्रशासकीय यंत्रणा ही ग्रामीण पातळीवरती कार्यरत आहे आणि दुसरी प्रशासकीय यंत्रणा ही शहरी पातळीवरती कार्यरत आहे. ओके. सो आता आपण याला थोडंसं जर म्हणजे जर ग्रामीण पातळी आणि शहरी पातळीवरती जी प्रशासकीय यंत्रणा आहे, सो याच्यामध्ये बरेचदा म्हणजे फक्त याच्यावरती प्रश्न विचारले जातात एमपीएससीच्या परीक्षांमध्ये. आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा असे प्रश्न येत असतील. सिलेबसमध्ये मॅडमनी जे मला सिलेबस पाठवलेला आहे, तर तुम्हाला जर असा प्रश्न आला की जिल्हा परिषदेची कार्य स्पष्ट करा, ओके, किंवा जिल्हा परिषदेची कोणती कोणती कार्य असतात स्पष्ट करा, असं वाटते की मला असं वाटते की अशा स्वरूपाचे पण प्रश्न येत असतील. किंवा 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती, ओके, किंवा 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेमध्ये काय बदल घडविले, ओके, किंवा पंचायत राज 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज पद्धतीचे वैशिष्ट्य स्पष्ट करा, ओके. अशा पद्धतीचे तुम्हाला तुमच्या कॉलेज लेवलला म्हणजे तुमच्या महाविद्यालयीन परीक्षांमध्ये प्रश्न येत असतील. किंवा मग वेगवेगळ्या ज्या समित्या होत्या पंचायत राज इन्स्टिट्यूशनच्या संदर्भात, केंद्र शासनाच्या वेगळ्या समित्या होत्या, राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वेगळ्या समित्या होत्या. मग कधी कधी तुम्हाला अशोक मेहता समिती, बलवंतराय मेहता समिती यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न येत असतील. ओके. एकंदरीत तुम्हाला महानगरपालिका ज्या असतात, म्हणजे ज्याला आपण अर्बन लेवलचं लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, अर्बन नागरी प्रशासनामध्ये, रुरल लेवलचं वेगळं, ग्रामीण प्रशासन आणि नागरी प्रशासन. सो मग नागरी प्रशासनामध्ये मग महानगरपालिका, मग महानगरपालिकांच्या संदर्भातील प्रश्न, नगर परिषदा, नगरपंचायती त्यांच्या संदर्भातील प्रश्न, ओके. कॅन्टॉन्मेंट्स बोर्ड वगैरे हा सुद्धा एक प्रकार असतो, ओके. त्याच्याबद्दल सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये वगैरे प्रश्न विचारले जातात, ओके. सो तुम्हाला ही याच्याबद्दल येत असेल. किंवा कधी कधी तुम्हाला ग्रामपंचायतीची जी यंत्रणा आहे, किंवा आता सपोज तुम्हाला विचारलं की ग्रामपंचायती ज्या असतात त्या ग्रामपंचायतींमध्ये कशी ऑर्गनायझेशन असते, किती लोकसंख्येसाठी असते, कुठल्या लोकसंख्येपासून कुठल्या लोकसंख्येपर्यंत ती जी संरचना असते ती कशा पद्धतीची असते. किंवा मग ग्रामपंचायतीचे वेगवेगळे जे पदाधिकारी असतात त्यांचे अधिकार स्पष्ट करा, त्यांचे कुठले अधिकार असतात, कुठले जबाबदाऱ्या असतात. अशा स्वरूपाचे प्रश्न हे तुमच्या महाविद्यालयीन किंवा विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये येत असतील आणि त्याच्यावरती उत्तरे तुम्हाला लिहायची असतील. आता कसं आहे की विद्यापीठीय स्तरावरती ज्या परीक्षा होतात, युनिव्हर्सिटीच्या ज्या एक्झाम्स होतात, त्या एक्झाम्स मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह नसतात प्रश्न, ओके. तिथे तुम्हाला सब्जेक्टिव्हिटी असते, म्हणजे तुम्हाला रिटर्न लिहायचं असतं. आता एमपीएससीचा आपण जर विचार केला तर एमपीएससी मध्ये आधी सब्जेक्टिव्हिटी होती, सब्जेक्टिव्ह म्हणजे रिटर्न एक्झाम्स होत्या मुख्य परीक्षेला. परंतु नंतर मग ते आता संपूर्णतः एमपीएससीचा पॅटर्न जो आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचे 5 पेपर, राज्यसेवेचा विचार केला तर, ओके, बाकी तर सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. सो त्या ठिकाणी मात्र आता
सगळ्याच्या सगळं ऑब्जेक्टिव्ह आलेलं आहे. त्याच्यामुळे इथे अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला थोडंसं म्हणजे जर आपण एखाद्या समितीचा उदाहरण जर घेतलं, बोंगिरवार समिती, ओके, किंवा वसंतराव नाईक समिती किंवा आणखी वेगवेगळ्या ज्या काही समिती असतील, पी.बी. पाटील समिती महाराष्ट्राच्या संदर्भात, किंवा आपण पंचायत राज व्यवस्थेतील वेगवेगळे घटक त्यांचा जर विचार केला, तर आपल्याला तिथे ऑब्जेक्टिव्हली विचार करावा लागेल. म्हणजे एखादी समिती असेल तर त्या समितीच्या संदर्भात प्रश्न विचारताना असा विचारला जाऊ शकतात की खालीलपैकी अ, खालीलपैकी कोणती शिफारस ही ल. ना. बोंगिरवार समिती यांनी केलेली नव्हती, किंवा खालीलपैकी कोणत्या शिफारसी, ओके, ल. ना. बोंगिरवार समितीने केल्या होत्या. मग त्याच्यामध्ये साधारणतः प्रश्नाचं स्वरूप असतं 1, 2, 3 असं ऑप्शन्स दिले असतात आणि मग त्याला धरून मग 1 आणि 2 बरोबर, 2 आणि 3 बरोबर, फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, अशा स्वरूपाचे प्रश्न हे एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये विचारले जातात. ठीक आहे. किंवा पंचायत राज हे नाव कोणी सुचविले, कोणी दिले, ठीक आहे, किंवा त्रिस्तरीय पंचायत राज ही यंत्रणा, त्रिस्तरीय पंचायत राज हे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार आले, कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात आले, अशा स्वरूपाचे प्रश्न. म्हणजे 1 लाईन क्वेश्चन्स, ओके, 2 लाईन क्वेश्चन्स, 3 लाईन क्वेश्चन्स. थोडं एमपीएससी राज्यसेवेच्या यायला गेलं तर अगदी 4 हे असलेले क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे इथे तुम्हाला कसं आहे की इन शॉर्ट तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेशन जे आहे ते वाढवावं लागेल. सर्वच प्रश्न हे अगदी घोकमपट्टी करून तुम्ही काहीतरी गोष्टी घोकमपट्टी केल्या आणि मग त्यानुसार एखादा प्रश्न आला तर असं राहत नाही. तुम्हाला काही गोष्टीचे मुद्दे समजून घेऊन, व्यवस्थित समजून घेऊन थोडेसे अनालिटिकल स्वरूपाचे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात स्पर्धा परीक्षांमध्ये. अनालिटिकल स्वरूप म्हणजे काय, तर विश्लेषण, एखाद्या गोष्टीला विश्लेषणात्मक स्वरूपाने बघणं आणि मग त्याच्यावरती प्रश्न येणं. म्हणजे आता एखादी कमिटी आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून त्या कमिटीवरती जर समजा तुम्हाला एखादा प्रश्न आलेला असेल, सो तो जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं संपूर्ण विश्लेषण जे आहे, तर त्यातले विश्लेषणातील महत्वाचे मुद्दे तुम्हाला माहिती असले पाहिजे. येस, प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन. हा स्वप्नाली आपण येस, हा प्रत्येक प्रश्नाला स्वप्नाली ऑप्शन्स असतात. ते 1 2 सपोज आता एक प्रश्न मी तुम्हाला जस्ट हे करतो, जस्ट अ मिनिट. हॅलो. हा, सो मी थोडस इथे काय करतो की तुम्हाला थोडं बोर्ड वरती समजून सांगतो, म्हणजे ते थोडं अधिक स्पष्ट होईल. प्रश्नांचं कसं असते की प्रश्न जे असतात स्पर्धा परीक्षांमध्ये, तर त्याच्यामध्ये सपोज आता हा प्रश्न विचारला की हा बोंगिरवार समिती सपोज दिली आणि ह्या बोंगिरवार समितीचे खालीलपैकी बोंगिरवार समितीने दिले म्हणजे बोंगिरवार समितीने खालीलपैकी कोणती शिफारस केलेली नव्हती, असा जर सपोज प्रश्न असेल, आता मी फक्त इथे नाव लिहिलं बोंगिरवार, ओके, तर प्रश्न असा असेल की बोंगिरवार समितीने खालीलपैकी कोणती शिफारस केलेली नव्हती. आता त्याच्यामध्ये मी असा 1 2 3 4, ओके, म्हणजे थोडासा विश्लेषणात्मक स्वरूप मी सांगतो. त्याच्यामध्ये इथे असे हे दिलं जातं आणि त्याचा आन्सर फॉर्मॅटमध्ये असं असेल ए. आता ए मध्ये काय असेल की 1 आणि 2 फक्त, ओके, बी मध्ये काय असेल की 2 आणि 3 फक्त, ओके, सी मध्ये काय असेल की 1, 3 आणि 4, आणि डी मध्ये काय असेल तर ऑल ऑफ द अबव. ओके, म्हणजे हा जो प्रश्न आहे हा थोडासा अनालिटिकल किंवा विश्लेषणात्मक आपण याला प्रश्न म्हणू शकतो. ओके, आता हाच प्रश्न समजा याला आपण हे करूया. आता हा जो प्रश्न आहे
आता याच प्रश्नाला, हा झाला अॅनालिटिकल. आता याच प्रश्नाला, खालीलपैकी कोणती शिफारस बोंगिरवार समितीने केलेली होती? ओके, खालीलपैकी कोणती शिफारस बोंगिरवार समितीने केली होती? मग त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला 1, 2 म्हणजे हे तुम्हाला डायरेक्टली फक्त एवढंच दिलेलं राहील. है ना? हा एक ऑप्शन, दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन. ओके, नॉर्मली स्पर्धा परीक्षांमध्ये अशा पद्धतीचे 4 ऑप्शन्स दिलेले असतात. ते कधी-कधी ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात आणि कधी-कधी त्याला असं कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये दिलेलं असतं. ठीक आहे, कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये दिलेलं असतं. ठीक आहे. सो हे थोडंसं प्रश्नांचं स्वरूप राहतं स्पर्धा परीक्षांमध्ये. ओके, चला आता थोडंसं आता मी व्हाईट बोर्ड सुरू केलेला आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं एक आपण जो विषय आहे त्या अनुषंगाने थोडं बोलू. तुम्हाला हे माहिती असेल या विषयाच्या अनुषंगाने की आपण जर पंचायत राज व्यवस्थेचं जर एक स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला नागरी प्रशासन आणि ग्रामीण प्रशासन, ओके, हे ओके पंचायत राज याच्यामध्ये तुम्हाला नागरी प्रशासन आणि ग्रामीण प्रशासन असं थोडंसं एक बायफर्केशन होतं. तुमचा अभ्यास असेलच या संदर्भातला. आणि ग्रामीण प्रशासन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अर्बन अँड रूरल, ओके ओके, म्हणजे अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अँड रूरल लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आपण याला म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये जर आपण नागरी प्रशासनामध्ये जर विचार केला तर काय काय येतं तुम्हाला लोकांना माहिती असेल. दिसतंय ना हे मी जे काही काढतोय ते दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? हॅलो, हो सर. दिसतंय ना? गुड. ओके. हो. नागरी प्रशासनामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, तुम्ही आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहता. महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला महानगरपालिका आहे, है ना? म्हणजे आपण आता मुंबई महानगरपालिका है ना, सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणतात मुंबई महानगरपालिकेला. कारण एकीकडे मुंबई महानगरपालिकेचं बजेट आणि दुसरीकडे मग एक राज्य, अशा पद्धतीचा तो प्रकार आहे. म्हणजे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज ॲज गुड ॲज म्हणजे एक स्टेट आहे ते. ओके, सो मुंबई महानगरपालिका. तशाच मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये. ठाणे महानगरपालिका सुद्धा एक मोठी महानगरपालिका आहे. पुणे महानगरपालिका आहे. पिंपरी चिंचवड, नवी मुंबई महानगरपालिका, ओके, आणि अशा काही महत्वाच्या नागपूर महानगरपालिका झालं. ठीक आहे, तर या महानगरपालिका ज्या आहेत तर या मोठ्या मोठ्या महानगरपालिका असतात. त्याच्यानंतर आपल्या इकडे नगर परिषद म्हणतो आपण. ओके, काही ठिकाणी नगर पालिका हा शब्द सुद्धा वापरला जातो. आणि मग नगर पंचायत म्हणजे छोटं जर हे असेल, स्तर असेल तर नगर पंचायती असतात. ठीक आहे, आता याचं स्ट्रक्चर आणि थोड्याशा याच्यानुसार टेक्निकल बाबी या वेगळ्या आहेत. ठीक आहे, आणि कॅन्टॉन्मेंट बोर्ड्स वगैरे सुद्धा याच्यामध्ये येतं. सो हे झालं तुमचं हे साधारणतः प्रामुख्याने हा अभ्यास आणि याचा जो अभ्यास आहे. ओके, हा एक तुमच्या नागरी प्रशासनामध्ये, नागरी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये येणार याचा अभ्यास. ठीक आहे, या गोष्टींचा अभ्यास. ओके, आता म्हणजे ही रचना आपल्याला माहिती असली पाहिजे आणि तुम्हाला ती माहिती असेलच अशी अपेक्षा करतो मी. ग्रामीण याच्यामध्ये सगळ्यात टॉप मोस्ट याला काय आहे, लेवलला काय आहे, ऍडमिनिस्ट्रेशनच्या टॉप मोस्ट लेवलला? हॅलो, हा, तुमच्यापैकी कोणी सांगू शकता मला उत्तर? रूरल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या हे जे ग्रामीण पातळीवरती जे प्रशासन आहे, पंचायत राज व्यवस्था, त्याच्यामध्ये टॉप मोस्ट युनिट कुठला आहे? हा, झेडपी ऐकलंय? झेडपी हा शब्द ऐकलाय का? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. ओके, चला, जिल्हा परिषद. यस, हा, जिल्हा परिषद. त्याच्या खालोखाल काय असतं सांगा? त्याच्या खालोखाल काय असतं? जिल्हा परिषदेच्या खालोखाल काय असतं सांगा? ऐकलं असेल ना तुम्ही? ओके,
पंचायत समिती असते, ठीक आहे, पंचायत समिती. आणि नंतर मग पंचायत. यस, पंचायत. वर्षा सिंग. ओके, सो वर्षा सिंग, आय थिंक यू आर स्टडिंग और प्रिपेरिंग सिन्सिअरली. इट्स गुड. म्हणजे हा, जिल्हा परिषद एक झालं, पंचायत समिती, आणि त्याच्यानंतर इकडे आहे आपली ग्राम पंचायत. ठीक आहे. आपला जो अभ्यासाचा जो विषय असेल ना, या ग्रामीण आणि शहरी विभागातली ही जी संरचना आहे, ही जी रचना आहे, याला धरून आहे. आणि मग एमपीएससीच्या परीक्षांमध्ये यालाच धरून प्रश्न विचारले जातात, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. आता मला सांगा बरं, याच्यामध्ये आपण जिल्हा परिषद ज्यावेळेस आपण म्हणतो, ओके, जिल्हा परिषद, सो जिल्हा परिषदेचा जो प्रशासकीय अधिकारी असतो त्याला काय म्हणतात? एनीबडी? जिल्हा परिषदेचा जो अधिकारी असतो त्याला काय म्हणतात? काय नाव असतं त्याचं? म्हणजे त्याचं नाव नाही आहे, त्या पदाचं काय नाव आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके, ग्रेट. ओके, ग्रेट. मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके, त्याला आपण म्हणतो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ओके, सीईओ है ना. हा सीईओ तुम्हाला माहिती आहे का? हा जो सीईओ ची जी नेमणूक होते किंवा याची जी नियुक्ती होते, तर ती काही इलेक्शनच्या माध्यमातून होत नाही. ठीक आहे. कुठल्या परीक्षेच्या माध्यमातून होते? कुठली परीक्षा उत्तीर्ण झालेला असतो तो सीईओ जो असतो तो व्यक्ती? यूपीएससी. यूपीएससी. सो डायरेक्टली तुम्ही जर सपोज तुम्ही जर डायरेक्टली आय एस झालात ना, इफ यू बिकम अ आय एस ऑफिसर, सो ही तुमची अगदी सुरुवातीला तुमचं जसं प्रोबेशन संपतं ना, तर त्याच्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जिल्हा परिषदेच्या, म्हणजे महाराष्ट्रात समजा जे काही वेगवेगळे जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांच्या जे जिल्हा परिषदा आहेत, तो अगदी सुरुवातीच्या काळामध्येच तुम्हाला ही पोझिशन मिळते. ओके, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके, आणि या नागरी प्रशासनामध्ये ज्या नगरपालिका असतात, नगर परिषद, नगरपंचायती वगैरे, सो त्यांचे जे मुख्याधिकारी असतात, म्यूट ओके, सो त्यांचे जे मुख्य असतात त्याला म्हटलं जातं चीफ ऑफिसर्स. ओके, त्याला म्हटलं जातं चीफ ऑफिसर्स. हे चीफ ऑफिसर्स कुठले असतात? जी तुमची नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत जे असतात ना, मी मगाशीच पद सांगितलं तुम्हाला, एमपीएससी थ्रू चीफ ऑफिसर क्लास 1, चीफ ऑफिसर क्लास 2. ओके, आवाज येतोय ना माझा? हॅलो? हो सर, येतोय. हा, ठीक आहे. ओके, हा. सो हे जे चीफ ऑफिसर जो असतो, सीओ, तो कुठल्या परीक्षे थ्रू आला? तो आला तुमच्या एमपीएससी थ्रू. ओके, हा जो आला एमपीएससी थ्रू, हा आला तुमच्या यूपीएससी थ्रू. ठीक आहे. आपल्याला हे जे वेगवेगळे जे प्रमुख आहेत त्यांची काय कार्य असतात, त्यांच्या ड्युटीज काय असतात, जबाबदाऱ्या काय असतात, अधिकार काय असतात, हे सुद्धा या पंचायत राज इन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताना जाणून घ्यायचं आहे. कारण त्यांच्या कार्यप्रणालीबाबत, त्यांच्या अधिकारांबाबत, त्यांचे अधिकार आणि कर्तव्य, ओके, याच्याबद्दल सुद्धा एमपीएससीच्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले गेलेले आहेत, विचारले जातात. ठीक आहे. आता इथे पंचायत समितीवरती थोडंसं, आता कसं आहे की माझ्याकडे स्क्रीन छोटी आहे, त्याच्यामुळे मला इथे खूप हे नाही करता येत आहे, पण हा, ओके, जिल्हा परिषद. मग जिल्हा परिषदेचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायतीचा मुख्य अधिकारी. ओके, शब्दामध्ये फरक आहे. म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि इकडे हा मुख्याधिकारी असतो ज्याला सीओ म्हणतात. ओके, आता इकडे मला सांगा, हे जे आपलं पंचायत समिती जे असतं, पंचायत समिती, या पंचायत समितीचा अधिकारी कोण असतो? पंचायत समितीमध्ये कोण असतो अधिकारी? शासनाचा प्रतिनिधी कोण असतो? शासनाचा, म्हणजे आता आपण एमपीएससीची परीक्षा सपोज देणार असू, ओके,
MPSC ची परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही एका स्पेसिफिक पदावरती जाणार आणि त्या पदावरती गेल्यानंतर मग तुम्हाला इथे जर सपोज जर तुमची इथे पंचायत समितीला जर अपॉइंटमेंट झाली तर तुम्ही कुठल्या पदावरती असाल तिथे? एनी आयडिया? गट विकास अधिकारी. यस 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 वर्षा. सो दॅट इज BDO. ओके, BDO गट विकास अधिकारी. ठीक आहे, गट विकास अधिकारी. सो हे जिल्हा परिषदेचा CEO. ओके, पंचायत समितीचा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी. आणि नंतर मग ग्रामपंचायत स्तरावरती कोण असतो? शासनाचा प्रतिनिधी. शासनाचा प्रतिनिधी कोण असतो ग्रामपंचायत लेवलला? नाही, शासनाचा प्रतिनिधी ग्रामसेवक असतो. ठीक आहे, ग्रामसेवक असतो. मी तुम्हाला इथे हे शासनाचे प्रतिनिधी सांगितले. हे एक शासनाचा प्रतिनिधी आणि ग्रामसेवक शासनाचा प्रतिनिधी. ओके, आता ही काय झाली ना, ही झाली तुमची या लेवलची ही तुमची शासकीय यंत्रणा झाली. ओके, म्हणजे आपण जर समजा रूरल लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या मध्ये, आता महानगरपालिका नगर परिषदा बाजूला ठेवूया आपण, पण रूरल याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ही जी यंत्रणा आहे ही तुमची शासकीय यंत्रणा आहे. त्याच्यावरती कारण तुम्ही MPSC परीक्षांच्या माध्यमातून ज्यावेळेस क्वालिफाय होणार आणि UPSC थ्रू ज्यावेळेस तुम्ही IAS होणार तर तुम्ही डायरेक्टली त्या जिल्हा परिषद लेवलला जाणार. परंतु MPSC थ्रू ज्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होता तर त्यावेळेस तुम्ही या BDO लेवलला वगैरे डायरेक्टली जाता किंवा चीफ ऑफिसर नगरपालिकांमध्ये वगैरे जातात किंवा छोट्या महानगरपालिका ज्या असतात. ओके, अलीकडच्या काळांमध्ये काही छोट्या महानगरपालिकांसुद्धा अस्तित्वात आलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला जायला मिळतं. जसं आता माझी विद्यार्थिनी जे आहे पनवेल महानगरपालिकेला, तर पनवेल छोटं महानगरपालिका आहे. तर चीफ ऑफिसर असल्यामुळे आणि अर्बन एरिया येत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना तो चान्स मिळाला. ओके, सो एनिवे, तर ही झाली तुमची शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जाता वेगवेगळ्या स्तरांमध्ये. आपल्याला या त्रिस्तरीय रचनेचा अभ्यास करायचा आहे आणि त्या अनुषंगाने एक्झाम्स मध्ये क्वेश्चन्स येतात. ओके, म्हणजे तुम्हाला जिल्हा परिषदेची कार्य विचारल्या जातील, पंचायत समितीबद्दल विचारल्या जाईल, ग्रामपंचायतीबद्दल विचारल्या जाईल. ठीक आहे, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदाचा, नगरपंचायती, कॅन्टोन्मेंट बोर्ड्स वगैरे याच्याबद्दल पण विचारल्या जाईल. ओके, आणि मग याच ठिकाणी मग आपली एक राजकीय यंत्रणा असते. तर त्याला थोडक्यात मी जस्ट सांगतो तुम्हाला. आणि त्या राजकीय यंत्रणेवरती सुद्धा प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. जसं आता राजकीय यंत्रणेमध्ये तुम्हाला माहिती असेल की जिल्हा परिषद असते, तर या जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, ओके, त्याच्यानंतर मग वेगवेगळे जे तिथे जे वेगवेगळे विभाग असतात त्या विभागाचे मग अध्यक्ष, ओके, सभापती वगैरे हे सगळे निवडणुकीच्या माध्यमातून येतात. तशीच यंत्रणा पंचायत समिती लेवलला आहे. ओके, आणि मग ग्रामपंचायत लेवलला सुद्धा ऑलमोस्ट तशा पद्धतीचं स्वरूप आहे. ठीक आहे, आता हा जो पंचायत राज हा जो शब्द आहे किंवा ज्याला आपण म्हणू की स्थानिक स्वराज्य संस्था, ओके, स्थानिक स्वराज्य संस्था, या स्थानिक स्वराज्य संस्थांचं हे मी अगदीच खूप प्राचीन भारत किंवा मध्ययुगीन भारत हे सगळं न सांगत बसता मी तुम्हाला पहिल्यांदा काय केलं की मी तुम्हाला आता एक्झिस्टिंग जी सिस्टीम आहे आपली, ओके, त्या सिस्टीमचा थोडक्यात तुम्हाला मी एक आढावा दिला. कारण याच्यावरतीच आपल्याला अभ्यास करायचा आहे. परंतु परीक्षामध्ये MPSCच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते थोडेसे कधी कधी जसा आता एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कुणाला म्हटलं जातं. हा एक प्रश्न बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये आलेला आहे. सांगता येईल का कुणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कुणाला म्हटलं जातं? म्हणजे आता मी थोडंसं आता हे कळलं ना तुम्हाला, ही जी एक्झिस्टिंग रचना जी आहे ती कळली. यस, वर्षांनी आन्सर दिलं लॉर्ड रिपन. ओके, लॉर्ड रिपन. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा तो कायदा त्यांनी पास केलेला होता त्याच्या कालखंडामध्ये आणि त्याच्यामुळे हा प्रश्न बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये आलेला आहे. ओके, आता मॉडर्न टाइम्सचं मी तुम्हाला सांगितलं की हे स्ट्रक्चर आहे. आता हे स्ट्रक्चर कशामुळे आलं
ओके, हे जे इव्होल्युशन झालं, हे सगळं जे 3 टायर स्ट्रक्चर, त्रिस्तरीय रचना जी आपली निर्माण झाली, तर ती त्रिस्तरीय रचना कशी निर्माण झाली? ओके, कुणाचं क्रेडिट आहे त्याच्या मागे, किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टिकोनातून पंचायत राजच्या संदर्भात काय तरतुदी आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी काय म्हणतं, ओके, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत गांधीजींची काय भूमिका होती, ठीक आहे. अनेक ज्या कमिट्या केंद्र स्तरावरती निर्माण झाल्या, राज्य स्तरावरती निर्माण झाल्या, यांनी कुठल्या कुठल्या शिफारसी वेळोवेळी केलेल्या होत्या, आणि मग त्या शिफारशींमध्ये द्विस्तरीय रचना कोणी सुचवली, त्रिस्तरीय रचना कोणी सुचवली, जिल्हा परिषदा, पंचायत समिती याच्या संदर्भात काय काय शिफारसी सगळ्यांच्या होत्या, या सगळ्याच विषयांवरती किंवा या सगळ्या इन्फॉर्मेशन वरती प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे ते खूप खूप डिटेल होईल, पण आपण एक थोडासा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करू. अच्छा, सो आता थोडस जर हिस्टॉरिकली जर गेलं आपण, तर अगदी प्राचीन भारतामध्ये ओव्हरऑल पंचायत राज व्यवस्था ज्या आहेत याच्या संदर्भात काही आपल्याला रेफरन्सेस मिळतात. ओके, म्हणजे अगदी हिस्ट्रीमध्ये ग्रामीण जो भाग असायचा, म्हणजे आताची जी आपली यंत्रणा आहे, आपण आता डायरेक्टली आपलं केंद्र सरकार आहे, मग प्रत्येक ठिकाणी राज्य सरकार आहे सुविधेसाठी, मग राज्य सरकारांमध्ये मग डिस्ट्रीब्युशन, मग वेगवेगळे विभाग आहे, मग विभागांच्या अंतर्गत जिल्हे येतात, मग प्रत्येक ठिकाणचं जिल्हा प्रशासन आहे, जिल्हा प्रशासनामध्ये मग तुम्हाला जिल्हाधिकारी असतो. ओके, त्याच्यात जोडीला हे जिल्हा परिषद असतं. ओके, त्याच्यानंतर मग नगरपालिका, महानगरपालिका वेगवेगळ्या ठिकाणी असतात, जिल्ह्यांच्या ठिकाणी साधारणतः महानगरपालिका अस्तित्वात येतात, तालुका असतील तर त्या ठिकाणी नगरपालिका, नगरपरिषदा असतात. ठीक आहे, पंचायत समिती सुद्धा त्या ठिकाणी असतात. हे जे संपूर्ण जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तर हे ऍडमिनिस्ट्रेशनचं इव्होल्युशन कशा पद्धतीने झालं, त्याचं नेमकं बायफर्केशन कसं आहे, त्याचे जे जे काही ऑफिस बिअरर्स आहेत त्यांचं काय कार्य असतं, अशा वेगवेगळ्या स्वरूपांचे प्रश्न तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा येतात. तुम्हाला जो अभ्यास तुमच्या अकॅडमिक लेवलला दिलेला आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला असे प्रश्न हे येतात एक्झाम्समध्ये. फक्त फरक एवढाच आहे की तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण लिहायचं असतं, त्याचे काही त्याच्या ज्या काही विशेष ह्या असतील, तरतुदी असतील, त्याचं स्पष्टीकरणामध्ये जे काही तुम्हाला द्यायचं असेल तर ते मांडावं लागतं. परंतु आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये हा एवढा एक छोटासा टॉपिक पंचायत राज, त्या छोट्याशा टॉपिक वरती वेगवेगळ्या परीक्षांमध्ये एमपीएससी राज्यसेवेच्या म्हणा किंवा एमपीएससीच्या PSI STIच्या साधारणतः 3, 4, 5 वगैरे असे प्रश्न येतात. आणि ह्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना तुम्हाला एक वेगळं ओरिएंटेशन ठेवून, ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेशन, फॅक्च्युअल ओरिएंटेशन, अनालिटिकल ओरिएंटेशन, आणि सद्यस्थितीमध्ये रिसेंटली राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने याच्या संदर्भात काही महत्वाचे बदल केलेले आहेत का, कुठले कायदे पास केलेले आहेत का, आणखी काही कुठली कमिटी अपॉइंट झालेली आहे का, म्हणजे करंट अफेअर्सशी रिलेटेड सुद्धा. तर असा 3 ते 4 अप्रोचेसनी किंवा 3 ते 4 डायमेन्शन्सनी तुम्हाला तो अभ्यास जो आहे तो करावा लागतो. म्हणजे टॉपिक छोटंसं आहे, सोपं टॉपिक आहे, खूप डिफिकल्ट राहत नाही. हे टॉपिक काही खूप असं डिफिकल्ट नाही आहे, ट्रॅडिशनल टॉपिक आहे. एकदा का तुम्हाला ते सगळं माहिती झालं की तुमचे 3 ते 4 मार्क्स जे असतात, किंवा आणखी 5 अजून काय वाचू, ओके, हा, याचा जो अभ्यास असतो, सो याच्यासाठी तुम्हाला जे काही स्पेसिफिक आहे, कुठली पुस्तकं वाचणे किंवा आणखी बरेचसं मटेरियल अवेलेबल आहे, हे वाचल्यानंतर याला स्पेसिफिकली जर अभ्यास केला आपण, तर आपले 3 ते 4 प्रश्न जे असतात याच्या संदर्भात ते अगदी पक्के होऊन जातात आणि त्याचे आन्सर्स आपल्याला मिळतात. ओके, तर मी आता थोडंसं जरा हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू याची सुरुवात करतो या टॉपिकची. आता हे मी थोडं तुम्हाला एक इंट्रोडक्शन दिलं या टॉपिकच्या संदर्भात, आताची जी प्रेझेंट आपली रचना आहे तर ती सांगितली. आता थोडंसं आपण बॅक जाऊया. सो साधारणतः आपण प्राचीन भारताचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये ग्रामीणी नावाचं एक हे असायचं, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जो मुखिया असायचा त्याला ग्रामीणी म्हटलं जायचं. नंतरची एक यंत्रणा होती आणि ती अशी एकाच्या वरती दुसरा, दुसऱ्याच्या वरती तिसरा अशा पद्धतीने होतं, म्हणजे सगळे प्रांत होते, त्या प्रांतांचे नंतर डिव्हिजन्स होते, जसं आजचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे तशा पद्धतीने, आणि प्रत्येक लेवलला वेगवेगळे ऑफिस बिअरर्स होते. ही व्यवस्था आपल्याला प्राचीन भारतापासून दिसते.
चोल साम्राज्य एक होतं. त्या चोल साम्राज्यामध्ये साधारणतः आपल्याला लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या संदर्भात काही रेफरन्सेस वगैरे मिळतात. ओके. आणि लोकशाही पद्धती म्हणजे प्राचीन भारतामध्ये जर तुम्ही बुद्ध आणि महावीरांचा कालखंड जर बघितला तर त्यांच्या याच्यामध्ये रिपब्लिकन फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट होतं. म्हणजे लोकशाही प्रक्रिया जी म्हणतो तर त्या लोकशाही प्रक्रियेला मजबूत करणारं हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, स्थानिक स्वराज्य संस्था. ओके. सो त्याच्यामध्ये एक नियम काय असतो की लोकांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवायचे आणि त्या लोकांच्या प्रतिनिधींनी एक ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे तर ते हँडल करायचं. तर हा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो तुम्हाला अगदी प्राचीन भारतामध्ये सुद्धा रिपब्लिकन फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये मिळतो. म्हणजे लोकशाही राज्य पद्धती आणि लोकशाही राज्य पद्धतीच्या व्यतिरिक्त रिपब्लिकन फॉर्म. ओके. म्हणजे राजा आहे परंतु मग राजाचं एक कौन्सिल आहे आणि मग ते मंत्रिमंडळ निर्णय घेतं आणि मग ते राजाला मान्य करावं लागतं. हा एक प्रकार झाला. आणि राजा सगळे निर्णय घेतो तो एक वेगळा प्रकार झाला. आता त्याच्यामध्ये आपण काही जाणार नाही आहोत. पण लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची ही कन्सेप्ट मुळात तुम्हाला प्राचीन भारतामध्ये दिसते. काही काही ठिकाणी त्याचे रेफरन्सेस मिळतात. मध्ययुगीन कालखंडामध्ये आल्यानंतर आपल्याला आणखी सुलतानांचं असेल किंवा मुघलांचं साम्राज्य वगैरे असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला त्याचे रेफरन्सेस मिळतात. नव्हे तर ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला त्या गोष्टी होत्या. आणि ब्रिटिश कालखंडामध्ये आपल्याला ब्रिटिशांनी याच्या संदर्भात प्रॉपरली कायदे बनवणं सुरू केलं. म्हणून आपण लॉर्ड रिपनचा जो रेफरन्स आलेला आहे तर त्या लॉर्ड रिपनच्या रेफरन्स बद्दल बऱ्याचदा प्रश्न येतो की स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात तर लॉर्ड रिपनला म्हटलं जातं. मग आता लॉर्ड रिपन पासून जर सुरुवात केली तर मग आणखी पुढे मग फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन नावाचा एक प्रकार आहे. ओके. म्हणजे वित्तीय विकेंद्रीकरण त्याला आपण म्हणू शकतो. तर लॉर्ड मेयो. ओके. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतो. ओके. तो सुद्धा याच्याशी थोडासा रिलेटेड आहे. फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन, लॉर्ड मेयो. ओके. आणि मग भारतामध्ये सर्वात पहिली महानगरपालिका कुठली, नंतर कुठल्या कुठल्या महानगरपालिका भारतामध्ये निर्माण झाल्या. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचा कालखंड, त्याच्या संदर्भातली त्यामध्ये पंचायत राजच्या संदर्भातली डेव्हलपमेंट आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा कालखंड त्यामध्ये याची डेव्हलपमेंट, पंचायत राजच्या संदर्भातली डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. आणि स्वातंत्र्याच्या नंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग पहिलं राज्य कुठलं होतं, महाराष्ट्र कोणत्या नंबरचं राज्य होतं ज्यांनी ही त्रिस्तरीय पंचायत राज सिस्टीम अडॉप्ट केली. वेगवेगळे राज्य त्यांचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तुम्हाला की पहिलं राज्य कुठलं, पहिले 4 राज्य कुठले, ठीक आहे. किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्र कितव्या नंबरचं राज्य होतं, हा वगैरे. आणि मग हे जे इव्होल्युशन जे होतं, येस वर्षांनी आन्सर दिलं राजस्थान, हे जे इव्होल्युशन होतं या इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये ज्या काही सगळ्या समित्या होत्या, केंद्र स्तरावरील समित्या, राज्य स्तरावरील समित्या, त्याच्याबद्दल सुद्धा प्रश्न जे आहेत तर ते आलेले आहेत. ठीक आहे. सो आता थोडंसं आपण एक प्राचीन भारत ते मॉडर्नच्या संदर्भात काही महत्वाचे आहे. जसं मद्रास जे आहे तर फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. त्याच्यानंतर मद्रास, कलकत्ता, मुंबई या ठिकाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सची निर्मिती करण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग लॉर्ड मेयो, लॉर्ड रिपन मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. नंतर मग वेळोवेळी कमिटीज निर्माण झालेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये एक 1907चं एक रॉयल कमिशन आहे. रॉयल कमिशन, एच हॉब हाऊस हे त्याचे अध्यक्ष होते. आणि त्यानंतर मग 1918चं एक रेझोल्युशन आहे. 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे. आता याच्याबद्दल आपल्याला जायचं नाहीये. ठीक आहे. आणि 1919चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे त्याच्यामध्ये पंचायत राज हा जो विषय आहे तर त्या पंचायत राज विषयाला ट्रान्सफर्ड सब्जेक्ट्स मध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं होतं, ज्याला सोप्यू खाते म्हटलं जातो. आणि त्याच्यामुळे इलेक्टेड जे मिनिस्टर होते त्यांच्या हातामध्ये तो कारभार आलेला होता. ठीक आहे. तो आणि नंतर मग 1919 नंतर महाराष्ट्र बॉम्बे पंचायत ऍक्ट पास झाला. कोल्हापूर संस्थानामध्ये, कोल्हापूर प्रोव्हिन्समध्ये पंचायत ऍक्ट पास झाला 1920s, 1926. त्याच्यानंतर बॉम्बे विलेज पंचायत ऍक्ट 1933चा वगैरे आहे. तर असे डिफरंट ऍक्ट्स आहेत. एवढ्या डिटेलमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा जायची गरज नाही, परंतु हे थोडंसं आपल्याला एक आढावा माहिती असला पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 आहे. प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी, येस प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919, राईट. प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी चा एक प्रकार होता 1935 मध्ये.
ओके. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये एक महत्वाची तरतूद करण्यात आलेली होती. ओके. सो 1935 चा सुद्धा एक जो कायदा आहे तर तो सुद्धा याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि नंतर मग आता आपण ज्यावेळेस स्वतंत्र झालो, सो स्वतंत्र झाल्यानंतर जे काही डेव्हलपमेंट आपल्या इथे करण्यात आल्या, ज्या काही डेव्हलपमेंट आपल्याकडे झाल्या तर त्यावरती सुद्धा क्वेश्चन्स येतात. मग आता याच्यामध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, ओके, ज्याला समुदाय विकास कार्यक्रम वगैरे आपण म्हणतो, आणि त्याला जोडून एक दुसरा राष्ट्रीय विस्तार सेवा, ओके, राष्ट्रीय विस्तार सेवा, हे 2 प्रोग्राम्स होते महत्वाचे. आणि मग या 2 प्रोग्राम्सच्या इन्स्पेक्शनच्या दृष्टिकोनातून बलवंतराय मेहता समिती पहिल्यांदा निर्माण करण्यात आली 1957 मध्ये. सो ह्या बलवंतराय मेहता समितीला तुमच्या पंचायत राज च्या अभ्यासक्रमामध्ये महत्वाचं स्थान आहे आणि ही केंद्र सरकारची समिती होती. ठीक आहे. आणि मग या समितीचा उद्देश काय होता की 1952 आणि म्हणजे 1952 मध्ये जो समुदाय विकास कार्यक्रम कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जो स्टार्ट केला आणि 1953 मध्ये राष्ट्रीय विस्तार सेवा हा जो कार्यक्रम चालू केला, त्याचं मूल्यमापन जे आहे म्हणजे लोकांचा विकास व्हावा, ग्रामीण भागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम राबवण्यात आलेले होते सामाजिक आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून. परंतु त्याच्यातून असं एक निदर्शनास येत होतं की हे कार्यक्रम राबवण्यात आल्यानंतर याचा विशेष असा काही उपयोग होत नाही आहे. नोकरशाही जी आहे, ओके, म्हणजे ब्युरोक्रेसी जी आहे किंवा पॉलिटिकल इंटरफरन्स असेल तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मग त्याचं एक मूल्यमापन करणे, ज्याला आपण म्हणू शकतो की एक थॉरोली इन्स्पेक्शन करणं, या दृष्टिकोनातून ती बलवंतराय मेहता समिती जी आहे तर तिचं नियोजन करण्यात आलं होतं. 1957 ची आहे. आता एक्झामला तुमच्या एक्झाम मध्ये असे प्रश्न येऊ शकतात अकॅडमिक लेवलला की याचं बलवंतराय मेहता समिती जी गठीत झाली तर त्यांनी कुठल्या कुठल्या शिफारसी वगैरे केल्या त्याच्या तो डिटेलमध्ये. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा शिफारशींवरती प्रश्न येईल, परंतु मग ठराविक शिफारसी विचारल्या जाऊ शकतात. जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं, त्याचे सदस्य कोणते होते त्याच्याबद्दल पण एक स्वतंत्र प्रश्न असू शकतो. त्याची ही जी समिती आहे ती केव्हा गठीत करण्यात आली त्याच्याबद्दल पण प्रश्न असू शकतो. ओके. आणि मग त्याचा इम्पॅक्ट काय झाला त्याच्याबद्दलही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. सो आता मी याचं थोडं सांगतो की बलवंतराय मेहता समितीवरती हे जे एक उदाहरण देऊन आपण जे बोलतोय, सो स्पेसिफिकली जर एमपीएससी मध्ये बऱ्याचदा असं खूप स्पेसिफिक असतात, म्हणजे अगदी एमपीएससी मध्ये डेटला खूप महत्व आहे, म्हणजे तारखेला. युपीएससीच्या एक्झाम्स मध्ये नाही विचारणार, परंतु एमपीएससी मध्ये स्पेसिफिक डेट विचारतील. सो इथे 16 जानेवारी 1957 ची त्याची स्थापना आहे. त्याचा अहवाल जो त्यांनी सादर केला तो 27 नोव्हेंबर 1957 ला सादर केला. आणि या 2 ज्या योजना होत्या, सीडीपी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि राष्ट्रीय विस्तार योजना, याचं मूल्यमापन करणं हे त्याचं एक महत्वाचं उद्दिष्ट होतं. आणि जानेवारी 1958 पासून या समितीने केलेल्या ज्या शिफारशी होत्या त्यांना नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिलनी मान्यता दिली. ओके. आणि मग याच्यामध्ये जे त्याचे जे मेंबर्स होते बलवंतराय मेहता समितीचे, ठाकूर फुलसिंग किंवा बीजी राव आणि डीपी सिंग, तर मेंबर्स कोणते होते हा सुद्धा प्रश्न याच्या आधी स्पर्धा परीक्षांमध्ये एमपीएससीच्या विचारला गेलेला आहे. ठीक आहे. सो आता त्याचे जे काही रिफॉर्म्स आहेत किंवा त्याच्या ज्या शिफारशी आहेत त्याच्याबद्दल मी थोडंसं 2-3 शिफारशी हे करतो की यांनी शिफारस केली होती की डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे लोकशाहीचं विकेंद्रीकरण, ही एक महत्वाची शिफारस होती. आता सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन हे 2 कन्सेप्ट आहेत. डिसेंट्रलायझेशन मध्ये आपण म्हणतो की वेगवेगळ्या स्तरांवरती त्याचं विभाजन करणे, आणि सेंट्रलायझेशनला फक्त एक वरती फक्त आता दिल्ली आहे तर दिल्लीवरूनच सगळं सत्ता हाकलायची, हे करायची, ओके, चालवायची, तर तो प्रकार होतो. ओके. म्हणजे जसं मुंबईचं मंत्रालय तर तिथूनच सगळं करायचं, मग काही जिल्हे नाही किंवा काही वेगवेगळे डिव्हिजन्स वगैरे नाही. सो विकेंद्रीकरण म्हणजे त्याला आपण डिसेंट्रलाइज करणे, आपले जे पॉवर्स आहेत तर त्याला सेग्रिगेट करणे किंवा त्याला ते अलोकेट करणे दुसऱ्या याला.
आणि सेंट्रलाइज म्हणजे एकत्र. तर लोकशाहीचं डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण करण्यात यावे हे एक महत्वाची शिफारस होती. आणि त्यासाठी मग त्यांनी त्रिस्तरीय ग्राम प्रशासन व्यवस्थेचं निर्माण करावं ही महत्वाची शिफारस दिली. आणि याच त्रिस्तरीय ग्राम व्यवस्थेला पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत तर त्यांनी पंचायत राज असं नाव दिलेलं होतं. आणि नंतरच्या काळामध्ये ग्रामपंचायत, त्याच्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ज्या यंत्रणा आहेत तर यांची निर्मिती झाली. मग त्याच्यामध्ये मग जिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात एक स्वतंत्र हे दिलेली होती, तरतूद दिलेली होती. त्यानंतर मग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सदस्यांची निवड कशी झाली पाहिजे त्याच्याबद्दलची शिफारस होती. ठीक आहे. लोकसभा आणि विधानसभा सदस्यांच्या संदर्भात काय रोल असला पाहिजे हे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. राज्य सरकारचं याला काय असिस्टन्स असलं पाहिजे, म्हणजे कारण कुठल्याही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ज्या असतात तर यांचा कारभार हा त्यांच्या टॅक्स सिस्टीम मधून चालतो, कर आकारणीच्या पद्धतीतून चालतो. परंतु ते काही सफिशियंट नसतं. त्यांना राज्य सरकारचं सहकार्य मिळणं हे फार आवश्यक असतं आणि त्याच्या माध्यमातूनच त्यांचा खर्च जो आहे किंवा लोकोपयोगी जी कामं आहेत तर ती राबविल्या जातात. ओके. सो ह्या अनेक शिफारशी ज्या आहेत, आता या शिफारशीच आपण जर वाचत बसलो तर बराचसा वेळ लागेल, त्याच्यामुळे मी काही त्यात जात नाही. सो अनेक शिफारशी होत्या आणि मग या शिफारशीच्या माध्यमातून पुढे डेव्हलपमेंट झाली. आणि मग या बलवंतराय मेहता समितीच्या मुळे 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार जो आहे तर तो करण्यात आला. आणि राजस्थान हे भारतातील या पद्धतीचं पहिलं राज्य जे आहे तर ते अस्तित्वात आलं. आणि राजस्थानमधील जे नागौर जिल्हा जो होता तर त्या नागौर जिल्ह्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेची, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात झाली. ओके. आता त्याच्या व्यतिरिक्त मग आता प्रश्न तुम्हाला म्हणजे बलवंतराय मेहता समितीची स्थापना केव्हा झाली, त्याचे सदस्य कोणते होते, त्यांनी काय काय शिफारसी केल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोणतं राज्य, कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदा त्रिस्तरीय रचना अस्तित्वात आली, कोणत्या दिवशी अस्तित्वात आली, 2 ऑक्टोबर की 1 ऑक्टोबर की 10 ऑक्टोबर की 12 ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, व्हॉटेव्हर, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला ऑनलाईन मध्ये येऊ शकतात. ओके. अनालिटिकल क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे. आणि मग याच्या व्यतिरिक्त भारतातील इतर कोणत्या कोणत्या राज्यांनी राजस्थान नंतर कुठलं राज्य होतं, अनुक्रम कुठला होता, सिक्वेन्स कुठला होता, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला एमपीएससी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. हे अशा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये येणार नाही, परंतु एमपीएससी मध्ये येऊ शकतो. सो मग त्याच्यामध्ये राजस्थान नंतर मग कुठलं होतं, आंध्र प्रदेश होतं की आसाम होतं की तामिळनाडू होतं की महाराष्ट्र होतं. मग त्याची तुमच्याकडे एक पूर्ण लिस्ट पाहिजे आणि ती लिस्ट तुम्हाला साधारणतः समजून तुम्ही पाठ केलेली असणं अपेक्षित आहे. ओके. म्हणजे तुम्हाला त्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर अशाच पद्धतीने म्हणजे आता मी खूप डिटेलमध्ये जाणार नाही, आपला बराचसा वेळ सुद्धा झालेला आहे. ऑलमोस्ट आपण 4 वाजपासून बसलोय. पुढे वेगवेगळे जे आयोग आहेत त्यांची फक्त मी नावं तुम्हाला सांगतो आणि नंतर मी थांबतो. मग तुम्हाला काही प्रश्न असतील तर मग तुम्ही विचारू शकता. याच्यामध्ये नंतर VT कृष्णमाचारी समिती होती केंद्र सरकारची 1960 ची. ठीक आहे. त्यांनी काही शिफारसी केलेल्या होत्या आणि त्यांनी एक महत्वाची शिफारस केली होती की ही जी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे तर ती पंचायत राज व्यवस्था ही ज्याला काय म्हणू शकतो आपण की फास्ट पद्धतीने म्हणजे मोठ्या प्रमाणात पटापट त्याचं हे झालं पाहिजे, अस्तित्वात यायला पाहिजे. तर ती एक 1960 ची समिती होती VT कृष्णमाचारी. त्यानंतर मग तखतमल जैन आयोग होता. ओके. 1966 ची. आणि त्यांनी एक महत्वाचं शिफारस केलेली होती की फायनान्स कमिशन जसा असतो, कॉन्स्टिट्युशनल जो फायनान्स कमिशन आहे तर त्याच्याच धर्तीवरती या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक स्वतंत्र वित्त आयोग जो आहे, ओके, तर तो कार्यरत करावा. म्हणजे वित्त आयोगाच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळा वित्त आयोग, वेगळं एक फायनान्स कमिशन त्यांच्या देखरेखीसाठी, त्यांच्या फायनान्शियल इश्यूजसाठी तो हे करावा. आणि स्थानिक स्वराज्य संस्था संचालनालय, ओके, सेक्रेटोरिएट ची व्यवस्था व्हावी, हे या तखतमल जैन समितीचं एक शिफारस होती. आणि नंतर मग अशोक मेहता समिती खूप महत्वाची, ज्याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन्स येतात. म्हणजे 1957 ला बलवंतराय मेहता आणि त्याच्या ठीक 20 वर्षानंतर 77 मध्ये, म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी हे सोपं आहे, म्हणजे बलवंतराय मेहता आणि अशोक मेहता,
ओके. सो 1957 ते 1977 बलवंतराव मेहता कमिटीने त्रिस्तरीय सूचना केली आणि अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करावा असं सांगितलं होतं. ओके. 2 टायर सिस्टीम. ओके. 2 टायर सिस्टीम. सो ते तुमच्या दोन्ही पण मेहता लक्षात राहतील की 1957 आणि 1977 20 वर्षाचा गॅप आणि दोन्ही पण मेहताच होते. परंतु पहिले जे मेहता आले बलवंतराव मेहता त्यांनी त्रिस्तरीय सांगितलं आणि दुसरे मेहता जे आले तर त्यांनी अशोक मेहतांनी 2 टायर स्ट्रक्चर सांगितलं, द्विस्तरीय यंत्रणा सांगितली त्यांनी. तर तो महत्वाचा एक आहे. आणि मग त्यांनी आणखी एक महत्वाची सूचना केली होती, शिफारस केली होती की पंचायत राजला वैधानिक दर्जा जे आहे तर ते देण्यात यावा. ठीक आहे. म्हणजे 1977चं. ओके. आणि मग पंचायत राज मंत्री, राज्य मंत्रिमंडळामध्ये पंचायत राज मंत्री असावा हे त्यांनी सांगितलं. ओके. त्याच्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा. ओके. त्याच्यानंतर मग न्यायपंचायत, स्वतंत्र न्यायपंचायतीची तरतूद सुद्धा त्यांनी केलेली होती. ठीक आहे. आणि आणखी बऱ्याचशा तरतुदी आहेत, शिफारसी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हनुमंतराव समिती आहे 1984 ची. ओके. त्यांनी सुद्धा काही महत्वाच्या शिफारशी केल्या. GVK राव समिती आहे. ओके. 1985 ची, 1985 ची. आणि नंतर मग LM सिंघवी समिती आहे 1986 ची. ओके. 1986 ची LM सिंघवी समिती. आणि नंतर मग PK थुंगन समिती आहे 1988 ची, PK थुंगन समिती. आणि मग सरते शेवटी गाडगीळ समिती आहे 1988 ची. ओके. सो या सगळ्या ज्या समित्या मी सांगितल्या तुम्हाला, आता आपल्याला वेळेच्या अभावी आपल्याला खूप डिटेलमध्ये नाही बोलता येणार आणि त्याची आवश्यकता पण नाहीये तुमच्या संदर्भात. ओके. कारण हा काही स्पेसिफिकली इट इज नॉट रिलेटेड टू MPSC स्पेसिफिक लेक्चर. ओके. आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये आणखी इलॅबोरेटिव्हली याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न करू. पण या सगळ्या केंद्र सरकारच्या महत्वाच्या समित्या होत्या, कमिटीज होत्या, ज्यांनी वारंवार वेळोवेळी वेगवेगळ्या डिमांड्स केल्या. त्याच्यापैकी काही तरतुदी या सरकारने मान्य केल्या तर काही तरतुदी या नाही मान्य केल्या. ओके. आणि अशा ज्या काही समित्या निर्माण होतात त्यांच्या अनेक शिफारशी असतात. त्यातल्या काही शिफारसी सरकार मान्य करतं, काही मान्य करत नाही. तसंच राज्याच्या शिफारशी आहे. राज्य म्हणजे महाराष्ट्र शासनाने ज्या काही समित्या गठीत केल्या होत्या तर त्याच्यामध्ये सुद्धा वसंतराव नाईक समिती आहे 1960 ची. आणि त्याच्यानंतर मग लना बोंगिरवार समिती आहे 1970 ची. बाबूराव काळे समिती आहे 1980. त्याच्यानंतर प्राचार्य PB पाटील समिती आहे 1984 ची. ठीक आहे. सो अशा या काही महत्वाच्या समित्या आहेत महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या. या ज्या समित्या आहेत त्यांच्या सुद्धा काही महत्वाच्या शिफारसी होत्या विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र. ओके. आणि मग त्यांचे पण सदस्य, त्यांच्या महत्वाच्या शिफारसी, हे आयोग, या समित्या केव्हा गठीत झाल्या, त्यांनी अहवाल केव्हा सादर केला आणि आणखी काय त्यांच्या महत्वाच्या शिफारसी होत्या याच्यावरती सुद्धा स्पर्धा परीक्षामध्ये MPSC मध्ये विशेषतः प्रश्न हे विचारले जातात. आणि या समित्यांचं जो डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे तो तुमच्या अकॅडमिक लेवलच्या एक्झामला उपयुक्त ठरतो. ओके. सो मला वाटतं मी थोडंसं जरा इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं मॉडर्न टाइम्स मध्ये. आता पंचायत राजचं व्यवस्था कशी आहे, रचना मी सांगितली. थोडंसं आपण हिस्ट्रीमध्ये खूप जास्त न जाता एक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी काय महत्वाचं आहे ते मी थोडा सांगण्याचा प्रयत्न केला. समित्यांचं फक्त मी एक उदाहरण तुम्हाला दिलंय, परंतु दॅट इज सफिशियंट टू अंडरस्टँड पॅटर्न कसा असतो, प्रश्न कसे विचारले जातात. आणि तुमचा या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या अभ्यासाचा फायदा हा तुम्हाला तुमच्या अकॅडमिक लेवलला सुद्धा आहे. म्हणजे आतापासून जर तुम्ही तुमचा अभ्यास जर व्यवस्थित केला, तुमच्या पंचायत राज तुम्हाला जो घटक आहे किंवा पॉलिटिकल सायन्स तुम्ही शिकता आहात आता SNDT युनिव्हर्सिटीमध्ये, सो तिथे जर तुम्ही एंटायर कॉन्स्टिट्यूशन जर हे नीट केलं, म्हणजे नॉट ओनली पंचायत राज, एंटायर तुमचं कॉन्स्टिट्यूशन असेल, तुम्हाला हिस्ट्री असेल, ज्योग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, ओके, या सगळ्यांचा जर तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या ओरिएंटेशननी अभ्यास केला, कारण स्पर्धा परीक्षांचं ओरिएंटेशन हे वेगळं असतं. ओके. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून भूगोल शिकणं, इतिहास शिकणं हे वेगळं आहे. अकॅडमिक लेवलला एक वेगळा अप्रोच असतो आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला एक वेगळा अप्रोच असतो. ठीक आहे.
सो थोडा अप्रोच डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला माझ्यासारख्या लोकांची गरज भासत असते. ओके, म्हणूनच आमच्याकडे इंजिनिअरिंग पासून तर इंजिनियर झालेले, डॉक्टर झालेले, MBBS, MD, BTech, MTech, MBA पासून तर सगळे BA, MA, MSc, PhD पासून सर्वच्या सर्व जे असे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांशी जुळलेले जे विद्यार्थी असतात, तर ते मग आमच्याकडे येत असतात मार्गदर्शनासाठी. आम्ही प्रशिक्षण देतो, कोचिंग घेतो, 1-1 वर्ष वगैरे. ओके, तर त्याच्यामुळे माझ्यासारख्या लोकांची गरज तुम्हाला हे ओरिएंटेशन डेव्हलप करण्यासाठी लागत असतं. अदरवाईज अभ्यास हा विद्यार्थ्यालाच करावा लागतो आणि अभ्यास नाही केला तर गायडन्स तुम्ही कुणाचंही घ्या, तुम्ही स्पर्धा परीक्षा कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या अकॅडमिक लेवलच्या एक्झाम्स मात्र तुम्ही 10 दिवस 15 दिवस अभ्यास जरी केला तुमच्या एक्झामच्या आधी, जसं बऱ्याचशा लोकांना सवय असते ती, तर तुम्ही उत्तीर्ण होता. परंतु स्पर्धा परीक्षांसाठी मात्र वेगळा अप्रोच असतो. सो एनिवेज, तुमचे प्रश्न आता मी बघतो थोडेसे आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. थोडासा प्रश्न बऱ्याच लोकांनी काही काही विचारलाय आणि आन्सर्स दिलेले. येस, जून MPSC चे क्वेश्चन ऑनलाईन मिळतील का? स्वप्नाली, ओके. जून MPSC चे म्हणजे काय? म्हणजे मला नाही कळलं, प्रश्न विचारू शकते का तू असा? जून MPSC चे क्वेश्चन्स म्हणजे? हॅलो स्वप्नाली, ऐकतेस का? स्वप्नाली मोहिते. जुने, अच्छा जुने आहे का ते? अच्छा, मी ते जुने, ओके. हा, जुने प्रश्न आहेत ना, जुन्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत ऑनलाईन, तुम्हाला त्या मिळून जातील. ठीक आहे, किंवा तुम्ही पुस्तकच घ्या, स्टाफ सिलेक्शनचे क्वेश्चन्स, आणि बुक कुठून घ्यायचं. आता ऑलमोस्ट आता मार्केटमध्ये, आता मुंबईमध्ये काही काही ठिकाणी स्पर्धा परीक्षांची पुस्तकं सेल करणारे दुकान आहेत, परंतु ते कदाचित जर बंद असतील तर तुम्हाला फ्लिपकार्ट किंवा Amazon वरून तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची पुस्तकं अवेलेबल होतील. परंतु पुस्तकं कोणती घ्यायची हा मोठा प्रश्न असतो, कारण बरेचदा आपण MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी हे खूपच सबऑर्डिनेट म्हणजे सबस्टँडर्ड लेवलचं वाचतात, कारण आजकाल खूप लेखक झालेले आहेत, अनेक लोक पुस्तकं काढतात. तर त्यातलं जे आपल्याला ओरिजिनल किंवा जे चांगलं स्टँडर्ड आहे ते रेफर करणं आवश्यक आहे. स्टाफ सिलेक्शनचे प्रश्न सुद्धा तसेच मिळतील. ज्यांना पुस्तकांची नावं वगैरे हवी असतील त्यांनी मला नंतर मेसेज करा माझ्या व्हॉट्सअपला. तुम्हा सगळ्यांना लिंक जी आलेली आहे तो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तो, त्याच्यावरती मी तुम्हाला पाठवून देईल. रेल्वेचं बुक आहे NTPCचं, तेही वाचलं तर चालेल का? स्वप्नाली, तुला रेल्वेची परीक्षा द्यायची आहे की MPSC ची परीक्षा द्यायची आहे? तुम्ही माझ्याशी बोलू शकता आता, मला म्हणजे असं चॅटिंग वरती न करता तुम्ही माईक ऑन करून बोलू शकता. मॅडम आहेत का की गेल्या? आहे ना? आहे. ओके. मी लेक्चर सुरू होतं म्हणून त्यांना म्यूट करायला सांगितलं होतं. आता बोलायला हरकत नाही, आता बोलायला काही हरकत नाही, आता झालं आपलं. येस. बरंचसं मी हे केलं. आणि खूप चांगलं झालं, चांगला मोठा रिव्ह्यू झाला एक. थँक्यू. नाही म्हणजे ते अगदीच म्हणजे आता किती कट शॉर्ट करायचं त्याला. नाही, पण तुम्ही एक्झाम्पल देऊन जे सांगितलं त्याच्यामधून ते बऱ्यापैकी क्लॅरिटी आली की काय पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतील आणि कसं बघायला पाहिजे. आपण एवढं सगळं एका क्लासमध्ये करून घेणं शक्यच नव्हतं, पण एक ओव्हरव्ह्यू देऊन काय काय फोकस करा हे व्यवस्थित, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी, म्हणजे आता मुलींचा फीडबॅक जास्त महत्वाचा आहे, त्यांना बोलू दे, मी नाही बोलत जास्त. हो. अच्छा, तुम्हाला कळलं मी आतापर्यंत जे काही बोललो सांगितलं? हो सर. ओके, म्हणजे आता तुम्ही काय यांचं बुक चालेल का? एक मिनिट, तुम्ही मला डायरेक्टली विचारा ना, कोणी हे चॅटिंग मध्ये, इफ आय वॉन्ट टू अपिअर फॉर MPSC, व्हॉट लेवल ऑफ नॉलेज ऑफ स्पोकन अँड रिटन मराठी इज रिक्वायर्ड फॉर अ नॉन मराठी स्पीकिंग कैंडिडेट? ओके, श्री दात्री ना, श्री दत्त्री चौधरी, राइट? सो श्री दत्त्री नाम कैसा है ना श्री दत्त्री की मराठी तुम्हाला MPSCच्या परीक्षांमध्ये जर तुम्ही सबऑर्डिनेट लेवलच्या जर बघितल्या तर ऑब्जेक्टिव्ह लेवल असतात, आणि जर राज्यसेवा लेवलला जर गेला तर एक पेपर जो आहे त्याच्यामध्ये रिटन मराठी पण नसतं, म्हणजे निबंध लिहावा लागतो आपल्याला, ट्रान्सलेशन पण आहे आणि प्रेसिज रायटिंग पण असतं, 1/3 पॅरेग्राफ, 1/3 लिहिणं. ओके,
त्याच्यामध्ये सर कसं एक आहे की क्वेश्चन आहे. हॅलो, श्रीदत्रीचं मी आन्सर कम्प्लीट करतो. सो मराठीची लेवल कशी आहे ना, की जर आपल्याला मराठीत निबंध लिहायला जर ते विचारत असतील तर आपल्याला व्यवस्थितच लिहावा लागेल मराठीचा निबंध. त्याच्यामुळे तुमचं मराठी भाषा जी आहे तर ती त्याचं तुमचं शुद्धलेखन म्हणा, ओके, तर तो पार्ट चांगलाच पाहिजे. परत तुमच्याकडे शब्दसंग्रह असला पाहिजे, कारण तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहे काही गोष्टी, तुम्हाला एक्सप्रेस करायच्या आहे. ओके, तर त्याच्यामुळे एक नॉलेज लेवल तर चांगली पाहिजे. आणि दुसरं आहे की तुमचं ग्रामर जे आहे मराठीचं संपूर्ण, म्हणजे अगदी समासापासून तर अलंकारापर्यंत प्रश्न हे विचारले जातात, वाक्यात उपयोगापासून वगैरे, विरुद्धार्थी समानार्थी शब्द, ओके, प्रयोग विचारले जातात. तर त्यामुळे नॉलेज तर स्टँडर्ड पाहिजेच. म्हणजे असं नाही की खूप अगदी जुजबी तुम्हाला काहीतरी थोडंसं बोलता येतं आणि मग संपला विषय, तर असं नाही होणार ते. ओके, सो त्याच्यामुळे तुमचं मराठी व्याकरण आणि मराठीचं रिटर्न जो पार्ट आहे तो चांगला पाहिजे नॉन मराठी स्पीकिंग स्टुडंटसाठी. आणि असं नाही की जे मराठी बोलतात त्यांना मराठी लिखाणामध्ये आणि मराठीचं ग्रामर खूप चांगलं येतं, कारण माझ्याकडे अनेक विद्यार्थी मराठीच येत असतात ग्रॅज्युएट झालेले, तर त्यांना मी ज्यावेळेस एक 200 शब्दांमध्ये मराठीत निबंध लिहायला देतो तर त्यांच्या त्या 200 शब्दांमध्ये 100 शब्दांमध्ये तर चुकाच असतात मराठी शुद्ध लेखनापासून तर अनेक गोष्टींच्या. ओके, तर त्याच्यामुळे जे मराठी आहेत त्यांचं सुद्धा मराठी व्याकरण हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून चांगलं असणं गरजेचं आहे. ओके, कारण आपल्याला मार्क्स त्यातूनच मिळत असतात. एनिवे, आणखी कोणाकोणाचे प्रश्न आहेत? सर एम लक्ष्मीकांतचं पॉलिटिकल सायन्सचं बुक वाचलं तर ते बरोबर आहे का? आणि दुसरं काही बुक रेफर कराल का त्यासाठी? एम लक्ष्मीकांतचं कुठल्या याच्यासाठी म्हणतेस तू? एम लक्ष्मीकांत हे एंटायर कॉन्स्टिट्यूशन साठी आहे, त्याच्यामध्ये मग पंचायत राज हे दिलेलं आहे. हो, हा, नाही म्हणजे मला पंचायत असं म्हणायचं सर, मग ते एक बुक रेफर केलं तर इनफ आहे की अजून एखाद 2 बुक वापरावं लागेल एमपीएससी साठी? नाही, एम लक्ष्मीकांत हे जे पुस्तक आहे ते संपूर्ण भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या समित्यांच्या संदर्भात तुला थोडंसं वेगळं वाचन करावं लागेल. म्हणजे एमपीएससी फोकस जर करत असशील तू, तर महाराष्ट्राचं जे पंचायत राज आहे तर त्याच्यावरती स्पेसिफिकली थोडंसं जे स्टॅटिस्टिक्स जे आहे, समित्या असतील, आहे की नाही, तर ते थोडंसं वेगळं करावं लागतं आपल्याला. कारण त्यांनी ते फक्त असे आर्टिकल्स दिलेले आहेत आणि ते 2-4 पेजेस मध्ये ते निपटवलेलं आहे ते चॅप्टर. ठीक आहे, पण तुला थोडासा स्पेसिफिकली पंचायत राजचा वेगळा अभ्यास करावा लागेल. पण कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जसं आता ज्युडिशियरी आहे, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, ओके, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, तर याच्या संदर्भात तुला वेगळं पुस्तक काही घ्यायची गरज नाही. फक्त कॉन्स्टिट्यूशन हा सब्जेक्ट कसा असतो ना की करंट ओरिएंटेड जास्त असतो. तो स्टॅटिक नॉलेजचं अप्लिकेशन विचारलं जातं. ठीक आहे, बरेच विद्यार्थी काय करतात की एम लक्ष्मीकांत घोकंपट्टी करून टाकतात. त्यांना वाटतं की एम लक्ष्मीकांत घोकंपट्टी केलं की झालं आपलं, संपलं. तसं नाहीये. अप्लिकेशन बेस आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे फंडामेंटल राईटचं आर्टिकल 21 जर वाचलं तर त्याचं अप्लिकेशन काय आहे है ना, ते कळलं पाहिजे. ओके, तर अप्लिकेशन बेस अभ्यास करावा लागतो. आणखी नाही सर, एवढंच विचारायचं होतं. म्हणजे पंचायत राजसाठी एखादं वेगळंच बुक घ्यावं लागेल का? तुम्ही काही सजेस्ट करू शकता? बरीचशी पुस्तकं अवेलेबल आहेत. मला तू हे पाठवशील, तुझं माझ्याकडे जर नंबर सेव्ह असेल तर मला फक्त बुक लिस्ट, नीड बुक लिस्ट म्हणून मेसेज पाठव, मी तुला सगळं पाठवून देईल. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. हा, द्यायचं कोचिंग क्लास कुठे आहे? पूजा नंतर मला तू कॉल करू शकते. कुणाला जर आता नाही शक्य झालं क्वेश्चन्स विचारणं तर तुम्ही मला नंतर क्वेश्चन विचारू शकता. IAS एक्झाम साठी काय करावे लागेल? कोण आहे हे? प्रणया IAS एक्झाम साठी, सगळ्याच एक्झाम साठी अभ्यास करावा लागेल. पहिलं तर अगदी शॉर्ट आन्सर आहे, पण काय करावं लागेल म्हणजे तुला UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम द्यावं लागेल, ज्याच्यामधून 24 वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी ती कंबाईनली एक्झाम घेतल्या जाते. आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि MPSC सेवा परीक्षांचा पूर्वपरीक्षेचा सिलेबस हा ऑलमोस्ट सेम असतो. उलट MPSC राज्यसेवेचं पूर्वपरीक्षेचं सिलेबस हे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, करंट अफेअर्स करता करता थोडं 10-15%, 20% वाढतं. आणि नंतर UPSC ही टोटली मेन्स ची जी असते ती रिटर्न असते. सध्या 9 पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये 2 हे क्वालिफाईंग आहेत आणि 7 हे कंपल्सरी आहेत. म्हणजे त्यांचे मार्क्स ऍड होतात, 2चे ऍड मार्क्स होत नाही, 2चे मार्क्स ऍड होत नाहीत. UPSC हा थोडासा वेगळा विषय आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नंतर मला फोन करा किंवा आणखी एखादं सेशन आपण घेऊया त्याच्यावरती नंतर शक्य झालं तर.
चला, काही आहे आणखी प्रश्न? ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे मॅडम, माझा पार्ट म्हणजे आजच्या पुरताचा पार्ट जो आहे तर तो आपण संपवलेला आहे ना. मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बोलू शकता. युट्यूब चॅनल, तुमच्या युट्यूब चॅनल वरती एक UPSC ची लिंक आहे, माझ्या एक व्हिडिओ आहे माझ्या मते तो. यस तो बघू शकतो, तो खूप चांगला आहे. हो, या मुलींना काय ना, तुम्ही काय करा, सगळ्या मुलींनी, म्हणजे आता युट्यूबचं माझं 4 वर्ष आधीपासूनचं चॅनल आहे, पण मी कधीच ते ऍक्टिव्हेट केलं नव्हतं किंवा कधीच त्याला आपण खूप प्रमोट नव्हतं केलं ना. पण आता हे लॉकडाऊन पिरियड मध्ये आपण काय केलं की माझे जे ऑनलाईन लेक्चर जे होतात क्लासमध्ये, माझे म्हणा किंवा आमच्या टीम मधले जे काही अधिकारी पण आहेत, ओके, अनेक जे वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत, तर आपण काय केलं की क्लासमध्ये जे ऑनलाईन जे लेक्चर्स होतात ना, सो ते सगळेच्या सगळे अगदी 2-2 तासाचे, 2.5 तासाचे लेक्चर्स आपण डायरेक्टली ऑनलाईन युट्यूबला अपलोड केलेले आहेत. सो आता सध्या ऍट प्रेझेंट जवळपास 70-75 व्हिडिओज आहेत त्याला, आणि त्यातले कमीत कमी नाही म्हटलं तरी 50+ जे व्हिडिओज आहेत ना, ते सगळे लेक्चर्सचे व्हिडिओज आहेत जवळपास. ठीक आहे. सो ते वेगवेगळ्या विषयांवरती आहेत. इकॉनॉमी असेल, एन्व्हायरमेंट असेल, ज्योग्राफी आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, हिस्ट्री आहे, आणि स्पेसिफिकली आता रिसेंटली जे 26 जुलैला IAS ऑफिसर, परत माझा विद्यार्थी जय जो आता डेप्युटी कमिशनर आहे हैदराबादला, आमची जी स्टुडंट आहे जी आता मुंबईमध्ये पोलीस अधिकारी आहे, आणि बऱ्याचशा अशा अधिकाऱ्यांचे 14-15 जूनचे काही व्हिडिओज आहेत, 26 जुलैचे व्हिडिओज आहेत, आणि इन बिटवीन जेवढे लेक्चर्स आहेत त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओज आहेत. तर सगळ्या मुलींना मी असं एक अपील करेल की तुम्ही त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि सबस्क्राईब करत असताना काय करायचं की बेल आयकॉन जो असतो, बेल सिम्बॉल, त्याला क्लिक करून तुम्ही ऑल ऑप्शन जो असतो त्याला सिलेक्ट करायचं. म्हणजे इथून पुढे समजा तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये नसला तरी सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओज ऑटोमॅटिकली येत जातील. तुम्हाला ते रिमाइंडिंग असतं ते बेल आयकॉन वरती सबस्क्राईब केल्याने, आणि तुम्हाला त्याचा बराचसा फायदा होईल. कारण ते आता ते फ्रीज असतात ते व्हिडिओ बघायला काही पैसे लागत नाही. तर त्याचा फायदा करून घ्या, कारण ते खूप एक्झॉस्टिव्ह आहे, म्हणजे डिटेलमध्ये दिलेलं आहे सगळं, बऱ्याच गोष्टी अगदी डिटेलमध्ये. काही ओरिएंटेशन लेक्चर्स आहेत वेगवेगळ्या सब्जेक्टशी रिलेटेड, तर ते तुम्ही मी आता तुम्हाला वाटल्यास तर पाठवेल. तर त्यात UPSCचा मी एक व्हिडिओ पाठवतो, MPSCचा एक व्हिडिओ पाठवतो, आणि ते बघा, आणि काही अधिकाऱ्यांचे व्हिडिओज पाठवतो, ते सबस्क्राईब करून नंतर तुम्ही बघत राहते. ओके. एनिवे, आणखी मॅडम तुम्ही बोला आता, म्हणजे माझा पार्ट संपलाय आता. हॅलो. हॅलो. हा, बोला मॅडम. येस, माझ्या मते आजचं तर सेशन जसं आपण प्लॅन केलं तसं झालं, आणि म्हणजे मॅरेथॉन सेशन झालं. स्टुडंट, तुम्हाला जर अजून काही शंका असेल तर सर म्हणाले तसं त्यांना एक आपण आता ब्रेकची गरज आहे, ते कंटिन्युअसली इतक्या वेळ बोलतायत, तर शंका सर उत्तर देतीलच. आणि आपण प्लॅन केल्यासारखं ही आपली थर्सडे सिरीज आहे, त्यामुळे दर गुरुवारी आपण 4 ते 5 किंवा 4:30 ते 5:30 लिंक आपण सर कसं करणार आहे, दरवेळेला वेगळी असणार आहे, तुम्ही दर गुरुवारी पाठवणार आहे? नाही, शक्यतोवर वेगळी पाठवत नाही मी. ओके, तशीच जर गरज पडली तर मी वेगळी पाठवेल, अदरवाईज ही जी लिंक आहे सेम लिंक. आता यात फक्त मला एवढं म्हणायचं आहे की म्हणजे ते नंबर माझा जो दिलाय ना तो सेव्ह करून ठेवा तुमच्या याच्यासाठी. बरोबर. मुलींनी, म्हणजे संबोधी IAS अकॅडमी किंवा बोरकर सर संबोधी अकॅडमी असं वगैरे काहीतरी करून सेव्ह करून ठेवा तुम्हाला. कारण मला असे काही लोकांनी रिप्लाय पाठवले, हु आर यू म्हणून. कोणाचा नंबर? वगैरे. सो ते थोडस तुमच्या मुलींनी सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही पुढच्या दृष्टीने. बरोबर. आणि मला असं वाटतं, मला हीच लिंक आहे, पुढच्या गुरुवारी आपण मग एकदम 4 तारखेला भेटणार आहे, 4 वाजता भेटणार आहे. म्हणजे तर मला वाटतं मध्ये सरांनी जसं सांगितलं तसं तुम्ही जुने क्वेश्चन पेपर ऑनलाईन अवेलेबल आहेत ते शोधा, आणि त्यातले जरा पंचायताचे प्रश्न बघा म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये, आणि मग त्याच्यात काही शंका असेल तर सरांना विचारलं तर माझ्या मते तर तुम्ही अभ्यास केला असं होईल. नाहीतर हे सगळं सरांचं लेक्चर काय म्हणतात त्याला, ऐकून सोडून गेलं असं होईल. तुमच्याकडे आठवड्याचा वेळ आहे, माझ्या मते सर आपण त्यांना ह्याच होमवर्क सांगूया
की तुम्ही एमपीएससीचे कुठलेही बघा, PSI STI चे बघा किंवा मेन्सचे सगळे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत माझ्या मते. एमपीएससीच्या वेबसाईटवर पण ते होते पूर्वी, आता आहेत का म्हणजे मला बिलकुल. माहिती नाही. तर ते शोधा जरा आणि त्यातले पंचायतचे प्रश्न लिहून काढा. एकेकीने एक जरी प्रश्न काढला तरी आपण 30 जणी आहोत, 30 क्वेश्चन तुमचे रेडी होईल, तुमची क्वेश्चन बँक तयार होईल. तर तेवढा होमवर्क करा आणि सरांनी ज्या ज्या कमिटीज सांगितल्या आहेत ते एकदा बघा. बिलकुल. मटेरियल ऑनलाईन पण मिळू शकतं. विकिपीडिया रेफर करताना फक्त सांभाळून करा, कारण ते ऑथेंटिक असेल असं नाही. एक्झॅक्टली. तर त्यामुळे किंवा मराठी विश्वकोशाचे अंक आहेत ते तुम्ही बघू शकता. हे बेसिक मटेरियल तिथेही मिळू शकेल, ज्याच्या ऑथेंटिसिटी बद्दल प्रश्न असणार नाही. तर मला वाटतं हा होमवर्क मुलींना देऊया आपण सर. आणि येस. तुम्ही एवढा सगळा एक्झॉस्टिव्ह सिलेबस एवढ्या एका ह्याच्यामध्ये कव्हर केला आहे. आमचे ऑलमोस्ट एका सेमिस्टरचे युनिट्सचे हे आहेत. पण मुलींचे फीडबॅक सर खूप चांगले आहेत. मला ज्या 1-2 जणी म्हणाल्या त्यांचा असा रिप्लाय होता की मॅडम आम्ही किती अभ्यास करायचा आहे आम्हाला कळतंय, आम्ही परीक्षा दिली पण खूप सारं अजूनही पाहायचं राहिलंय. तर मला वाटतं की हेच इंटेंडेड होतं. आता पुढच्याही लेक्चर्स मध्ये आपण बघूया असाच रिस्पॉन्स राहील. आणि मुलीं ज्या आज येऊ शकल्या नाहीत काही नेटवर्क इश्यूमुळे, त्यांनाही तुम्ही निरोप द्या, त्यांनाही पुढच्या गुरुवारी लेक्चरला ऍड व्हायला सांगा. तर सरांची जर परमिशन नसेल, कारण सर होस्ट आहेत, तर इथे थांबूया आजचं लेक्चर. आणि थँक्यू सो मच सर. तुमच्यामुळे एक नवीन दिशा पुन्हा मुलींच्या अभ्यासाला मिळेल असं मला वाटतं. थँक्यू सो मच.